सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या या डे 3 मध्ये. मित्रांनो, चॅट बॉक्स ओपन आहे. सर्वांनी एकदा चॅट बॉक्स मध्ये एनर्जी टाईप करायची आहे. टाईप 1 इन द चॅट बॉक्स. एव्हरीबॉडी टाईप 1 इन द चॅट बॉक्स. आणि एक मेसेज आता कोमल मॅडम तुमच्या ग्रुपवर टाकणार आहेत. ग्रुप ओपन होणार आहे. सर्वांनी ग्रुपवर तोच मेसेज कॉपी करून पुन्हा पेस्ट करायचा आहे. कॉपी करून पुन्हा पेस्ट करायचा आहे तोच मेसेज. बऱ्याच लोकांना असा गैरसमज झालेला आहे की आजची पण रेकॉर्डिंग त्यांना मिळेल 2 दिवसासारखी. तर मित्रांनो, रेकॉर्डिंग आम्ही देणार नाही आहोत. ओके, 2 दिवस फक्त रिक्वेस्ट केल्या होत्या, त्यामुळे आपण रेकॉर्डिंग दिलेली आहे. आज उद्या तुम्हाला रेकॉर्डिंग मिळणार नाही, परवा सुद्धा रेकॉर्डिंग मिळणार नाही. ओके, सो मेक शुअर की तुम्ही लाईव्ह सेशन अटेंड करत आहात. सो एव्हरीबॉडी वेलकम बॅक. सर्वांचे खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा विथ द हाय एनर्जी. टाइप एनर्जी इन द चॅट बॉक्स. एव्हरीबॉडी टाइप एनर्जी इन द चॅट बॉक्स. एव्हरीवन टाइप एनर्जी इन द चॅट बॉक्स. ओके, गुड 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 गुड. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच एव्हरीबॉडी. गुड 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 गुड. ऑसम ऑसम. ओके, सो आज काहीतरी आपण नवीन शिकणार आहोत नेहमी सारखंच. ओके, सो आजच्या या दिवसाला आपण सुरुवात करू. आजचा डे 3 आहे. डे 4 आणि डे 5 असे 2 दिवस बाकी आहेत. डे 5 आणि डे 4 दोन्ही फार इम्पॉर्टंट आहेत, जसे हे 3 दिवस होते. मित्रांनो, प्रत्येक दिवस प्रत्येक मिनिट या सेशनचा फार इम्पॉर्टंट होता. जसं की मी तुम्हाला आधीच सांगितलं हे सेशन चालू करण्याआधी की 20,000 रुपये या सेशनची व्हॅल्यू आहे. 5 दिवस इतकं लाईव्ह तुम्हाला शिकवल्या त्याच्यासाठी. पण हे कम्प्लिटली आपण फ्री करतोय जस्ट बिकॉज ऑफ छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती आणि महिला दिवस जो आता येणार आहे त्यासाठी आपण हे कम्प्लिटली हे सेशन जे आहे तुमच्या सर्वांसाठी फ्री करतोय. सो याचा लाभ आपण घेतला पाहिजे. आपण 100% आपलं अटेंडन्स दिलं पाहिजे. जर का काही अडचण असेलच की फारच डिफिकल्ट आहे, मी करूच शकत नाही अटेंड, त्यावेळेस तुम्ही आमच्या टीमला संपर्क केला पाहिजे, त्यांना मेसेज केला पाहिजे. दे विल डेफिनेटली प्रोव्हाइड यू रेकॉर्डिंग. पण शक्यतोवर तुम्ही लाईव्ह हे सेशन अटेंड केलं पाहिजे. दिवसाला पहिल्या दिवसाला हाय अटेंडन्स असते, मग अटेंडन्स कमी 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 होत जाते. त्यामुळे काय होते माहितीये का, आम्ही एवढ्या सर्व गोष्टी करतो तर तुमची पण काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी बनते. येस ऑर नो बनते की नाही? येस ऑर नो किती लोक ऍग्री करतात? इफ वी आर डुईंग समथिंग फॉर यू देन इट इज ऑल्सो युअर रिस्पॉन्सिबिलिटी टू अटेंड 100%. येस ऑर नो? राईट राईट. ओके, सो येस, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. कोणीच आता आहे ना कुठल्याच प्रकारचे कमेंट्स म्हणजे प्रश्न आता नका विचारू. प्रश्न तुम्हाला जे विचारायचे असेल ते सगळे शेवटी विचारू आपण. ओके, मी तुम्हाला सर्वांना चान्स देणार आहे आणि सर्वांचे उत्तर सुद्धा देणार आहे. असं बिलकुल होणार नाही की तुमचा काही प्रश्न असेल आणि त्याचं उत्तर मी देणार नाही, असं होणार नाही. आय गॅरंटी यू. ओके, डोंट वरी. सो नाव आता आपल्याला काय करायचं, आता एक स्टेप करायची आता आपल्याला, आणि ते स्टेप केल्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे. ओके, लेट मी शेअर माय पीपीटी वन्स अगेन एव्हरीबॉडी. सो let me share my PPT with all of you. ओके, सो वेलकम टू डे 3. काही ग्राउंड रूल्स आहेत जे नेहमीच मी तुम्हाला सांगेल, 5ही दिवस सांगेल. मी आज पुन्हा रिपीट करतो. दिस प्रोग्राम इज वर्थ 20,000 रुपीज. माझ्या लास्ट 10 वर्ष जो काही एक्सपिरियन्स आहे तो मी याच्यामध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. या 5 दिवसांमध्ये भरपूर काही देण्याचा प्रयत्न करणार आहे. काइंडली अटेंड फुल 5 days प्रोग्राम. डू नॉट मिस अ सिंगल मिनिट बिकॉज यू विल, इफ यू मिस, तुम्ही खूप काही मिस कराल. ओके, डू नॉट स्टार्ट इफ यू कांट फिनिश. मी नेहमी म्हणत असतो की सुरुवातच करू नका जर का तुम्ही फिनिश करू शकत नसाल. जर का तुम्ही काल, परवा आणि आज 3 दिवस आले असाल तर अजून 2 दिवस काहीही करा, कसाही वेळ काढा, पण 2 दिवस अटेंड करा. यू विल डेफिनेटली बी ग्रेटफुल टू मी. तुम्ही नक्कीच मला थँक्यू म्हणाल. ओके, सो Q&A विल बी ऍट द एंड ऑफ द सेशन. तर याला आपण थोडंसं चेंज केलेलं आहे. आता Q&A आपण एंड ऑफ द सेशन नाही घेणार, आपण इंस्टाग्रामवर Q&A घेऊ. कारण की प्रत्येकाला त्याचं पर्सनल उत्तर मिळेल इंस्टाग्रामवर. ओके, आणि डेली होमवर्क तुम्हाला दिला जाणार आहे. आणि पेशल विल बी हायली अप्रिशिएटेड. जर का तुम्ही पेशन्स ठेवले तर ते आम्ही हायली अप्रिशिएट करू त्यांना. बिकॉज मी नेहमी म्हणतो की मोती कुठे असतात, हे सागराच्या तळाशी असतात. मोती कुठे असतात? सागराच्या तळाशी असतात. आणि हे सेशन आपण स्पेशली महिलांसाठी प्लॅन केलेलं आहे. तर पेशन्स महिलांपेक्षा जास्त कोण समजू शकते? येस ऑर नो एव्हरीवन? आर यू ऍग्री विथ मी? पेशन्स हे महिलांपेक्षा जास्त कोणी समजू शकत नाही. ओके, मार्केट बूम्स कोणीतरी आहे, त्यांनी कमेंट केलेली आहे काल परवाची रेकॉर्डिंग मिळेल का? तुम्ही टीमशी संपर्क करा, डेफिनेटली आम्ही तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करू. ओके, पण प्रयत्न हा करा की तुम्ही लाईव्ह असले पाहिजे, कारण कदाचित असं होईल एखाद्या वेळेस की आम्ही रेकॉर्डिंग देऊ नाही. ओके, सो दॅट डे यू विल डेफिनेटली मिस. ओके, आणि मग तुम्ही ते पुन्हा अटेंड करू शकणार नाही. सो ओके, सो आर यू ऑल रेडी विथ ग्राउंड रूल्स? टाइप आर इन द चॅट बॉक्स. एव्हरीबडी टाइप आर इन द चॅट बॉक्स. आर वी ऑल रेडी विथ द ग्राउंड रूल्स? Okay, now what we are going to learn
इन दिस 5 days मी 3 दिवस झालेले इंट्रोडक्शन ऑफ फेसबुक ऍड्स आपण शिकलो, फेसबुक पेज कसं बनवायचं आहे, डिझायनिंग कसं करायचं कॅनवावर हे आपण शिकलो. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी खूप सुंदर सुंदर पेजेस बनवलेले आहे अँड आय हायली अप्रिशिएट ईच अँड एव्हरीबडी की ज्यांनी ते ग्रुपमध्ये टाकले, स्क्रीनशॉट टाकले. आय रिस्पेक्ट यू की तुम्ही सर्व गोष्टी खूप व्यवस्थितरित्या तुम्ही पार पाडताय, ऍक्शन घेताय, हे फार महत्वाचं आहे. नंबर 3, आज डे 3 आहे, त्यामुळे आपण आज शिकणार आहे ऑडियन्स सिलेक्शन फॉर युअर बिझनेस. आणि 2 असे लकी विनर असतील आज की ज्यांच्या बिझनेससाठी कसा ऑडियन्स लागेल हे मी स्वतः तुम्हाला डिफाईन करून देणार आहे. पण ते विनर आपण कसे काढणार आहे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. तर ते विनर कसे काढणार आहे आपण ते मी तुम्हाला सांगतो. त्यानंतर चौथ्या दिवशी उद्या आपण शिकणार आहे फेसबुक ऍड कॉपी आणि ऍड पोस्टर. 5व्या दिवशी आपण शिकणार आहे फेसबुक बिझनेस अकाउंट कसं बनवायचं आणि त्याच्यावर ऍड कशी रन करायची. तर 5व्या दिवसाचं तुमचं जे सेशन असेल ते जवळजवळ 2 ते 2.5 तासाचं असेल. त्यामुळे तयार राहा. सेशन तुमचं 3 वाजता चालू होईल आणि 5-5:30 ला संपेल. सो बी रेडी विथ दॅट माइंडसेट की तुम्ही 3 ते 5 तुम्हाला बसायचं आहे 5व्या दिवशी. ओके, सो आर यू ऑल रेडी? टाइप रेडी इन द चॅट बॉक्स एव्हरीबडी. गुड गुड गुड. टाइप आर इन द चैट बॉक्स. चलो रेडी मत टाइप करो, टाइप आर इन द चैट बॉक्स. सो व्हॉट यू नीड टू डू, जर का तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर पाहिजे असेल तर कोच सागर गारवे हा इंस्टाग्रामचा माझा आयडी आहे, यावर जाऊन तुम्हाला फॉलो करायचा आहे आत्ता आत्ता राईट नाव. आणि तुम्हाला जे काही प्रश्न असेल ते कधीही 24 आवर्समध्ये, कधीही आज उद्या परवा 10 दिवसांनी, 20 दिवसांनी, 50 दिवसांनी तुम्ही कधीही मला विचारू शकता. आय विल बी देअर टू आन्सर यू, डोंट वरी. मी स्वतः तुम्हाला आन्सर करेल सगळे प्रश्न. ओके, सो कोच सागर गारवे या आयडीला तुम्हाला फॉलो करायचा आहे इंस्टाग्रामवर. इंस्टाग्राम नसेल तर तुम्ही डाउनलोड करा, फेसबुकवरही तुम्ही फॉलो करू शकता. आता आपण 2 लकी विनर आपण कसे काढणार आहे त्याच्यासाठी मी एक व्हिडिओची लिंक तुमच्याशी शेअर करणार आहे आता राईट नाव. एक व्हिडिओची लिंक शेअर मी तुमच्याशी करणार आहे. त्या व्हिडिओवर जाऊन आपल्याला कमेंट करायचं आहे आणि त्या व्हिडिओवर जाऊन जेव्हा आपण कमेंट करू त्यापैकी 2 लकी विनर आपण काढू आणि त्यांचा ऑडियन्स आपण स्वतः, आज मी स्वतः इथं बसून डिसाईड करणार आहे, त्यांना सांगणार आहे, सो दॅट त्यांना हेल्प होईल की त्यांनी स्वतःचा ऑडियन्स कसा काढायचा आहे. आणि ऑडियन्स काढायला मी सर्वांना शिकवणार आहे, डोंट वरी. पण त्या 2 लोकांचा जे विनर असतील त्यांचा मी स्वतः काढून देणार आहे. ओके, सो तुम्हाला काय करायचं आहे, सिंपल एक व्हिडिओची लिंक मी तुम्हाला शेअर करेल. तो व्हिडिओ ओपन करायचा आहे तुम्हाला तुमच्या युट्यूबवर आणि त्याच्या खाली जाऊन काहीतरी तुम्हाला कमेंट करायची. ओके, पॉझिटिव्ह कमेंट ऑब्विसली, कारण की तुम्हाला 3 दिवसापासून आम्ही व्हॅल्यू प्रोव्हाइड करतो. सो ऑब्विसली तुम्ही नक्कीच, मी अशी आशा करतो की तुम्हाला खूप काही शिकायला मिळालं असेल. सो हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला शेअर केली लिंक, या लिंकला क्लिक करायचं आहे, तुम्हाला ओपन करायचं आहे आणि त्याच्या खाली एक कमेंट करायचे. जस्ट लिव्ह 1 कमेंट इन ऑन दॅट व्हिडिओ. ओके, मी तो व्हिडिओ इथे शेअर करतो तुमच्या समोर आणि कमेंट सुद्धा आपण लाईव्ह बघूया. ओके, सो क्लिक दॅट लिंक एंड ओके. सिजुका जी, आप पहली बार ज्वाइन हुए क्या आज? सो किती लोक असे आहेत की जे आज पहिला दिवस आहे त्यांचा, जे पहिला दिवस आहे आज, त्यांनी एक टाईप करायचं चॅट बॉक्समध्ये. किती दिवस आहेत ते, किती लोक आहेत जे 3ही दिवस अटेंड करताय क्लास, त्यांनी 3 टाईप करायचं चॅट बॉक्समध्ये. ज्यांनी 3ही दिवस अटेंड केला त्यांनी 3 टाईप करायचं आहे. ज्यांनी आज पहिल्यांदा क्लास अटेंड करत आहेत त्यांनी 1 टाईप करायचा आहे चॅट बॉक्समध्ये. मला बघू द्या कोणते लोक आज नवीन आलेले आहे, फर्स्ट टाइम आलेले आहे. 3 3 3 3, गुड गुड गुड. दुसरा दिवस आहे काही लोकांचा, व्हेरी गुड व्हेरी गुड. फर्स्ट प्रियंका मॅडम, फर्स्ट लोणकर, ओके. अनिता मॅडम फर्स्ट दिवस आहे, नाणेकर, ओके. शिजुका मॅडम दुसरा दिवस आहे, ओके. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. ओके, सो सर्व तुम्हाला शिकायला मिळेल. बी पेशन्स, बी पेशन्स. ओके, थँक्यू सो मच फॉर फ्री सेशन्स, थँक्यू सो मच. थर्ड डे आहे, ओके गुड. मॅक्सिमम लोक असे आहेत की जे पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी पण होते. आय रिअली अप्रिशिएट ऑल ऑफ यू, कारण की तुम्ही पहिल्या दिवसापासून आहात. नक्कीच तुम्हाला खूप सारी व्हॅल्यू मिळाली असेल मी आशा करतो आणि 5व्या दिवसापर्यंत खूप सारे तुम्हाला अजून मिळणार आहे. ओके, सो गो टू दॅट लिंक अँड क्लिक द जस्ट कमेंट बिलो ऑन दिस व्हिडिओ. जस्ट तुम्हाला कमेंट करायचे, जेवढ्या कमेंट्स येतील त्याच्यामधले 2 लोक आपण सिलेक्ट करणार आहोत आणि ज्या कमेंट्स चांगल्या असतील त्याच्यामधले 2 लोक आपण सिलेक्ट करू शेवटी आणि त्या 2 लोकांचा ऑडियन्स मी स्वतः तुम्हाला काढून देणार आहे. आजचं सेशन सुद्धा तुमचं एक 10 ते 15 मिनिटं एक्स्ट्रा होणार आहे, कारण जे 2 लोक असतील त्यांचा ऑडियन्स मी डिफाईन करेल आणि जेव्हा मी त्यांचा ऑडियन्स काढत असेल तेव्हा काय होईल माहिती आहे का, तुम्हाला सुद्धा ऑडियन्स कसा काढायचा हे शिकायला मिळेल आणि मी हे सर्व काही तुम्हाला लाईव्ह फेसबुकच्या डॅशबोर्डवर दाखवणार आहे आज. सो आज तर खूप अमेझिंग सेशन होणार आहे तुमचं. मी जसं बोललो ना की जसे जसे दिवस पुढे जातील तुमचे सेशन्स अगदी अगदी जबरदस्त होत जातील. ओके, सो बरेच लोक, 14 लोकांनी कमेंट केले जातात म्हणजे व्हेरी गुड गुड गुड, व्हेरी नाईस व्हेरी नाईस. सो गो टू दॅट व्हिडिओ अँड जस्ट टाईप युअर कमेंट ऑन दॅट व्हिडिओ. गो टू दॅट व्हिडिओ, जस्ट टाईप युअर कमेंट ऑन दॅट व्हिडिओ. आणि तुम्ही जर का चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते पण करून टाका हातोहात. हातोहात चॅनलला पण तुम्ही सबस्क्राईब करू शकता. जस्ट हिट द सबस्क्राईब बटन राईट नाव.
हिट द 26 लोकांनी कमेंट केलेले. ऑसम एव्हरीबॉडी, व्हेरी नाईस. थँक्यू 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 सो मच. जय शिवराय. खूप खूप छान एक्सप्लेन करतात. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच मॅडम. सर खूप पॉझिटिव्ह वाटते. थँक्यू सो मच. बरेच काल मला एक खूप सुंदर एक मेसेज आला एका लेडीज, आय डोंट नो हर नेम. त्यांनी लिहिलंय असं की मला कॉन्फिडन्स नव्हता, खूप कमी कॉन्फिडन्स होता, मला असं वाटत होतं की कधी मी हे करू शकेल की नाही, पण तुमची जी शिकवण्याची पद्धत आहे त्यामुळे मी हे केलं, त्यामुळे मला खूप आनंद आहे. आता मला प्राऊड फील होत आहे आणि मला कॉन्फिडंट वाटते. दॅट्स व्हॉट आय वॉन्ट. तेच मला पाहिजे मित्रांनो. खूप जास्त मला आनंद झाला जेव्हा त्यांची अशी कमेंट बघितली. ओके, सो प्लीज गो टू द युट्यूब चॅनल, सबस्क्राईब दॅट युट्यूब चॅनल अँड पोस्ट वन कमेंट. ओके मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, मागच्या 3 दिवसापासून मी तुमच्यासाठी एफर्ट्स करतोय, वेळ काढतोय, सगळं काही करतोय, राईट. आणि अजून सुद्धा 2 दिवस करणार आहे. फेसबुक ऍडच्या माध्यमातून मी तुम्हाला इथपर्यंत आणलं, नक्कीच मी काहीतरी खर्च केला असेल त्यासाठी. सो जर का एक व्यक्ती एवढ्या सर्व गोष्टी आपल्यासाठी करतोय, वेळ काढतोय, एवढं नॉलेज आपल्याला देतोय, काही लोकांनी ते हे पण लिहिलं की पेड सेशन मध्ये सुद्धा एवढं नॉलेज मिळत नाही. ओके, लिंक शेअर केलेली आहे अनिता मॅडम, लिंक शेअर केलेली आहे तुम्हाला चॅट बॉक्समध्ये. मी पुन्हा एकदा शेअर करतो, त्या लिंकवर जाऊन तुम्ही क्लिक कराल, चॅनल ऑटोमॅटिक येऊन जाईल तुम्हाला. ठीक आहे. सो काही लोक तर हे सुद्धा बोलले की सर पेड सेशन मध्ये सुद्धा एवढं नॉलेज मिळत नाही, तेवढं नॉलेज मी तुम्हाला देतो. मित्रांनो, एवढं सर्व जर का खरं असेल आणि एवढं सर्व जर का तुम्हाला मिळत असेल, तर तुमची पण काहीतरी छोटीशी रिस्पॉन्सिबिलिटी बनते की नाही, येस ऑर नो, बनते की नाही, येस ऑर नो. आणि जर का ती रिस्पॉन्सिबिलिटी बनत असेल, तर तुम्हाला फक्त एक छोटंसं काम सांगितलंय मी, की त्या व्हिडिओवर जाऊन कमेंट करा आणि त्या चॅनलला सबस्क्राईब करा. दॅट्स ऑल, बाकी मला काहीच नको. ओके, त्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हालाच भरपूर सारे व्हिडिओज बघायला मिळणार आहेत, तुम्हालाच भरपूर सारं नॉलेज सुद्धा मिळणार आहे. ओके, येस येस येस, आय थिंक. Okay, go to that video and just hit the comment, just hit the subscribe button. Okay, now, ओके, तुम्ही ते काम करत आहात तोपर्यंत आपण पुढे जाऊया. ओके, मी अशी आशा करतो सर्व लोक करत असतील. एकदा आपण पाहू की किती कमेंट झालेले आहे आणि मग आपण पुढे जाऊ. ठीक आहे. सो आज आपण 2 गोष्टी शिकणार आहे. ओके, आज आपण एक गोष्ट नाही शिकणार आहे, आपण आज 2 गोष्टी शिकणार आहे. कोणत्या 2 गोष्टी शिकणार आहे आपण आज, ते पण मी तुम्हाला सांगतो. ही जी मुवमेंट आहे, हे महिलांना शिकवण्याचं जे काम आहे, हे का चालू केलं, याच्या मागे काहीतरी कारण असेल. ते कारण काय मी तुम्हाला सांगणार आहे. बघा किती लोकांनी कमेंट केले, आपण बघू एकदा. 41 पीपल, गुड, ऑसम, थँक्यू सो मच एव्हरीबडी, थँक्यू सो मच. थँक्यू फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट. माझ्या मनापासून तुमच्या मी खूप खूप शुभेच्छा की तुम्ही सर्वांनी कमेंट्स केले. बऱ्याच लोकांनी कमेंट केले, अजूनही खूप लोक आहेत. ओके, मोर दॅन 150 पीपल आर अटेंडिंग दिस सेशन टुडे. प्लीज गो टू द युट्यूब चॅनल अँड प्लीज क्लिक द लिंक. एक कमेंट टाका आणि सबस्क्राईब बटनला हिट करा. बघा, बरेच लोक असे पण असतात मित्रांनो की ज्यांना फक्त घ्यायचं असते. मुझे सिर्फ दो, मुझे देना कुछ नहीं है किसी को. मला फक्त घ्यायचं आहे, मला द्यायचं काही नाही. पण एक नियम सांगतो मी तुम्हाला निसर्गाचा, कधीच विसरू नका हा नियम. निसर्गाचा नियम हा आहे की आधी द्या, नंतर तुम्हाला मिळेल. आधी द्या, नंतर तुम्हाला मिळेल. मी का बरं 5 दिवसाचं सेशन करतोय? वाय आय एम डुईंग दिस 5 days फ्री सेशन? why I am spending too much, thousand of rupees, why I am spending this thousand of rupees on the Facebook and all? Why? बिकॉज मला तो नियम माहित आहे की आधी द्यावं लागते. जेव्हा तुम्ही द्याल तेव्हा तुम्हाला भरभरून मिळते. आज प्रॉब्लेम काय माहित आहे का, लोक द्यायला घाबरतात. घाबरू नका, आजपासून हा माइंडसेट चेंज करा. चेंज युअर माइंडसेट, द्यायला शिका. जेव्हा तुम्ही द्याल ना, ऑटोमॅटिक तुम्हाला मिळायला सुरुवात होईल. अहो, साधी कमेंट करायचे, सबस्क्राईब करायचे, 1 रुपया आपल्याला द्यायला लागणार नाही, कम्प्लिटली फ्री आहे. स्टील पीपल आर थिंकिंग, अरे करू की नाही, कशाला करू, कशाला करायचं, कशाला जाऊ दे ना तिकडे, आपल्याला सेशन अटेंड करायचं आहे. सर फेसबुक ऍड सांगा पटकन, सर इंस्टाग्राम शिकवा पटकन. पेशन्स, नो पेशन्स. ओके, सो बी माइंडसेट चेंज करा. सर्वात आधी गोष्ट आहे माइंडसेट. नाही तर तुम्ही काहीही शिकले, तुम्ही इंजिनिअरिंगची डिग्री घ्या, एमबीए घ्या, पीएचडी व्हा, काही व्हा, तुम्ही ग्रो नाही करणार लाईफमध्ये. तुम्ही ग्रो नाही करणार लाईफमध्ये. आय टेल यू, है ना. आणि हे लिहून घ्या तुम्ही. ओके, बिकॉज 7 वर्ष मी सुद्धा स्ट्रगल करत होतो, याच सेम फेजमध्ये मी सुद्धा स्ट्रगल करत होतो. बिकॉज माझा माइंडसेट पण असाच होता, अरे कशाला द्यायचे पैसे, अरे कशाला हे करायचं, अरे कशाला ते करायचं. बट वेन आय चेंज माय माइंडसेट, देन दिस थिंग्स हॅपन. आज मी मर्सिडीज मध्ये फिरतो, आज मी इतक्या मोठ्या घरामध्ये राहतो, आज मी माझ्या आई वडिलांना घर गिफ्ट केलं, आज मी माझे एवढे सर्व गोल्स पूर्ण केले. मी दाखवणार आहे तुम्हाला 5व्या दिवशी की कोणते कोणते गोल्स अचीव केले आहे मी, राईट. आणि कसे अचीव केले ते मागच्या 3 ते 4 वर्षामध्ये. सो हा चेंज फक्त मागच्या 3-4 वर्षात झाला, जो की आदल्या 7 वर्षात व्हायला पाहिजे होता. पण का नाही झाला? जस्ट बिकॉज ऑफ दिस 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 इज व्हेरी बॅड. माइंडसेट, माइंडसेट जेवढा तुमचा चांगला आहे, त्यामुळे मी एक पुस्तक लिहिलं आहे, माइंडसेट टू लाईफ सेट. का लिहिलं हे पुस्तक? कारण जेव्हा माझा माइंडसेट चेंज झाला, तेव्हा माझी लाईफ ऑटोमॅटिकली सेट झाली, माझी लाईफ चेंज झाली. आणि हे पुस्तक अमेझॉनवर सुद्धा अवेलेबल आहे. यू कॅन बाय दिस बुक. सोप्या इंग्रजी भाषेमध्ये आहे.
पुन्हा एकदा रिपीट करतो, सोप्या इंग्रजी भाषेमध्ये, कुणालाही समजेल अशा भाषेमध्ये आहे. सो यू कॅन बाय दिस बुक. 50% ऑफ आहे याच्यावर अमेझॉनवर. अमेझॉनवर जाऊन तुम्हाला फक्त एवढं सर्च करायचं आहे, सागर गारवे बुक किंवा माइंडसेट टू लाईफ सेट. त्याची लिंक पण तुम्हाला कोमल मॅडम देतील ग्रुपमध्ये. ओके, सेशन झाल्यावर. चला आता आजच्या सेशनला सुरुवात करूया. थँक्यू सो मच. एकदा मी पुन्हा बघून घेतो किती लोकांनी कमेंट केलेली आहे. जस्ट लेट मी सी किती लोकांनी कमेंट केलेली आहे. आणि आता आज सेशनमध्ये आपण काय शिकणार आहोत, की हा महिलांसाठी सेशन घेण्याचा निर्णय कसा काय आला बाबा, का सुरुवात केली महिलांसाठी, हा आपण एक विषय बघणार आहोत. आणि दुसरा विषय जो आपण बघणार आहोत तो हा आहे की ऑडियन्स सिलेक्शन कसं करायचे. मित्रांनो, 150 पेक्षा जास्त लोक आहे, अजूनही 57 कमेंट झालेले आहे फक्त. ओ नो नो, ठीक आहे, कोई प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, त्यांचा माइंडसेट जसा आहे त्याला आपण बदलू शकत नाही. बट माझ्याकडून मला जे द्यायचं आहे ते मी 100% देणार आहे. 100% म्हणजे 100% देणार आहे. ओके, सो लेट स्टार्ट द डे. का सुरुवात केली, महिलांसाठी का सुरुवात केली, का असं ठरवलं की महिलांसाठी करायचं आहे, हे मी आज तुम्हाला आधी सांगणार आहे आणि त्यानंतर आपण ऑडियन्सवर जाऊ. ओके, सो का बरं सुरुवात केली, ऑडियन्स सिलेक्शन काय आहे फॉर व्हेरियस बिझनेस हे आपण आधी समजू, 2 मिनिटात समजू, आणि मग महिलांसाठी का सुरुवात केली ते बघू, आणि मग पुन्हा ऑडियन्सवर जाऊ. ओके, सो ऑडियन्स सिलेक्शन फॉर व्हेरियस बिझनेसेस हा विषय आहे आपला आजचा. की तुमचा कुठलाही बिझनेस असू द्या, त्याच्यासाठी तुम्ही ऑडियन्स कसा सिलेक्ट करणार, तुम्ही कसं शोधणार की माझ्या बिझनेसला, माझ्या प्रॉडक्टला कोणते लोक विकत घेतील, कोणते लोक परचेस करतील, कुणासाठी मी ऍड लावली पाहिजे, मी ऍड कशी लावली पाहिजे, मी पोस्टर कसं बनवलं पाहिजे, कोणत्या लोकांना मी टार्गेट केलं पाहिजे, हे सर्व काही डिपेंड करते की तुमचा बिझनेस काय आहे, त्यावर हे डिपेंड करते. ओके, जर का तुमची ऑडियन्स डिफाईन नसेल, मित्रांनो पुन्हा एकदा ऐका, तुमची जर का ऑडियन्स डिफाईन नसेल तर तुम्ही ऐसा काम करता है जैसे कि गंजे को कंगी बेचने का काम कर रहे हो आप. कैसा काम कर रहे हो, गंजे को कंगी बेचने का काम, सेलिंग कॉम टू द बाल्ड मॅन. ज्याला केसच नाही त्याला तुम्ही कंगवा विकताय की बाबा हा कंगवा घेऊन घे, हा कंगवा घेऊन घे, आणि तो घेत नाही. म्हणून बरेचसे बिझनेस जे आहेत ते फेल होतात, बरेचसे एंटरप्रिनर जे आहे ते फेल होतात, कारण की त्यांना हेच माहित नाही की माझा राईट ऑडियन्स कोण आहे आणि मी कोणत्या ऑडियन्सला माझं प्रॉडक्ट किंवा माझी सर्व्हिस दाखवली पाहिजे. तर हे सर्व आपण आजच्या या सेशनमध्ये शिकणार आहोत. ओके, बट बिफोर दॅट, why I started this session. So let me explain everybody. मी आतापर्यंत जवळजवळ 8,000 पेक्षा जास्त पेड लोकांना शिकवलंय, पेड. आता तुम्ही जे सेशन माझं अटेंड करताय हे फ्री सेशन आहे. असे फ्री सेशन मध्ये ते मी जवळजवळ 7-8 लाख लोकांना शिकवलं, लॉकडाऊन पासून आतापर्यंत. 2011 पासून पण मी या फील्डमध्ये आहे, पण लॉकडाऊन पासून मी खूप जास्त प्रमाणात काम केलं ऑनलाईन, पण त्याच्या आधी मी ऑफलाईन काम करायचो. मी इतक्या लोकांसोबत काम केलं, इतक्या लोकांना शिकवलं, पण एक गोष्ट मला सतत जाणवली, सतत समजली, आणि ती गोष्ट काय होती माहितीये का, ती गोष्ट काय होती, ती गोष्ट त्याचं उत्तर आहे आज, की वाय आय स्टार्टेड विथ दिस सेशन. वाय आय स्टार्टेड दिस सेशन फॉर फिमेल. का मी हे टार्गेट घेतलं की 2024 मध्ये महिलांना डिजिटल करायचं आपल्याला, 2024 मध्ये महिलांना आपल्याला पुढे आणायचं. याचं कारण काय होतं माहिती आहे, कारण मी बघितलं की जेवढे काही स्टुडंट माझ्याकडे आले, जेवढे काही विद्यार्थी माझ्याकडे आले, जेवढे काही लोकांनी मला पे केलं, त्याच्यामध्ये 70 ते 80%, आय रिपीट, 70 ते 80% फक्त आणि फक्त महिला आहेत. 70 ते 80% महिला आहेत, महिला. ओके, कोमल मॅडमने एक मेसेज टाकलेला आहे ग्रुपवर, तो मेसेज सर्वांनी कॉपी करायचा आहे आणि त्याच ग्रुपवर पुन्हा पेस्ट करायचा आहे. ओके, सो 70 ते 80% महिला आल्या माझ्याकडे शिकण्यासाठी. तेव्हा मला असं वाटलं की यार, महिला मध्ये खूप जिद्द आहे, त्यांच्यामध्ये खूप पेशन्सही आहे, आणि त्यांच्यामध्ये नेहमी त्यांना काहीतरी करायचं असते, पण काही ना काही कारणास्तव त्या गोष्टी मागे राहतात. मग का नाही आपण त्यांचा हात धरावा. आणि जेवढ्या काही महिला माझ्याकडे आल्या त्यापैकी मॅक्सिमम महिलांनी मला हे सांगितलं की सर, जेव्हा आम्ही तुमच्याशी बोलतो किंवा जेव्हा आम्ही तुमच्याशी काही गोष्टी डिस्कस करतो, तर आम्हाला नेहमी असं वाटतं की आम्ही आमच्या लहान भावाशी, मोठ्या भावाशी बोलत आहोत. सो दॅट्स हिट मी व्हेरी स्ट्रॉंगली. तेव्हा मला असं वाटलं की यार, जर का माझ्यामध्ये ती क्वालिटी आहे आणि मी जर का लोकांना हेल्प करू शकतो, तर वाय नॉट आय स्टार्ट ओनली विथ फिमेल्स. का नाही मी फक्त महिलांसाठी एखादा प्रॉडक्ट लॉन्च करा किंवा एखादा कोर्स लॉन्च करा. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट जे मी आता तुम्हाला दाखवणार आहे पुढं, ते बघून तुमचे डोळे अजून जास्त मोठे होणार आहेत. आता बघा मी काय दाखवतो तुम्हाला. जेवढ्या काही महिला आल्या ना, त्याच्यापैकी, म्हणजे जेवढे काही लोक आले माझ्याकडे, त्याच्यापैकी मॅक्सिमम सक्सेसफुल कोण झालं माहिती आहे का, महिला झाल्या. एक एक मी आता तुम्हाला स्टोरी सांगतो आणि स्टोरी दाखवतो. पटापट 10 ते 15 मिनिटांमध्ये हे संपवू आपण. ओके, सर्वात पहिले जे आहेत ते आहेत वैशाली पवार मॅडम. ह्या जळगावला राहतात, जळगावच्या आहेत. ओके, जळगाव तुम्हाला सर्वांना माहित असेल. ह्या टॅरो कार्ड कोच आहेत. यांनी 1 लाख रुपये कमवले
फक्त आणि फक्त 30 दिवसाच्या पिरियडमध्ये 1 लाख प्लस. ओके, 1 लाखाच्या वर. आणि ह्या मॅडम जॉब करायच्या आधी, जॉब पासून ह्या टॅरो कार्ड कोच झाल्या. जॉब करायच्या आधी फक्त 10,000 रुपये महिन्याला सॅलरी होती यांची. ओके. वैशाली पवार, इथं नाव चेंज केलं नाही टीमनी. ओके. सो वैशाली पवार मॅडम. दुसरे ज्या मॅडम आहेत त्या आहे आरती मौर्य. ह्या हाऊसवाईफ होत्या. हाऊसवाईफ पासून यांची जर्नी चालू झाली. यांनी 1,50,000पेक्षा जास्त पैसे कमवले फक्त आणि फक्त 6 महिन्यामध्ये. यांनी सुरुवात कशी केली होती? हाऊसवाईफ पासून. आज ते सेल्फ लव्ह कोच आहेत. यांच्या पण ऍड्स तुम्हाला काही लोकांना दिसल्या असतील किंवा दिसत असतील. यांच्या सुद्धा फेसबुकवर ऍड्स असतात. ओके. तर ह्या पण कोच झाल्या. नंबर 3 अनिता शेळके मॅडम. यांनी सुद्धा स्वतःची जर्नी जी आहे ती हाऊसवाईफ पासून सुरू केली होती. एज आहे 40-45, 40-45 एज आहे. यांनी 6,000 सबस्क्रायबर मिळवले युट्यूबवर काम करून, आणि यांनी 8 लाखापेक्षा जास्त पैसे कमवले एका वर्षामध्ये. काही लोकांना हे आकडे आहे ना, हे फार मोठे वाटत असते ना. आय नो, आय अंडरस्टँड. कारण जेव्हा मी या परिस्थितीत होतो ना, मला असं वाटत होतं की यार 1 लाख पॉसिबल आहे का, 4 लाख पॉसिबल आहे का. पण आता मला हे छोटे का बरं वाटतात आकडे, कारण की मी जवळजवळ 2 करोडच्या आसपास आहे. आणि मला माहित आहे की मी 10 करोड आरामात करून घेईल किंवा त्याच्या वरही करेल. आता तर मला असं वाटतं मी 100 करोडही करेल. तर माणसाचं जे डोकं आहे, माणसाचा जो माइंड आहे ना, जसं जसं गोष्टी तुम्ही अचीव्ह करता तसं तसं मोठा होत जाते. जेव्हा तुम्ही पहिल्या वर्गात असताना तेव्हा तुम्हाला जर कोणी म्हटलं की 10वीची परीक्षा दे, तुम्ही म्हणाल अरे बापरे, इथं पहिला वर्ग माझा अभ्यास होत नाही, 10वीची परीक्षा कुठे देऊ मी. पण जेव्हा तुम्ही 9व्या वर्गात जाता तेव्हा तुम्हाला 10वा वर्ग सोपा वाटायला लागतो. तर एवढीच गोष्ट लक्षात ठेवा मित्र आणि मैत्रिणींनो, भगिनींनो, की तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे. एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा, नथिंग इज इम्पॉसिबल फॉर यू, नथिंग. आणि हे सांगणं फार गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल की सर हा फेसबुक ऍडचा कोर्स आहे, याच्यामध्ये हे काय सांगता तुम्ही, पण हे फार गरजेचं आहे. जोपर्यंत तुमचा माइंडसेट नाही आहे, तुम्ही उभं नाही राहू शकत. लक्षात ठेवा माझी गोष्ट. जर का तुमचा माइंडसेट स्ट्रॉंग असता तर तुम्ही युट्यूब पाहून कुठून तरी काहीतरी करण्याचा प्रयत्न केला असता. तर सर्वात पहिली गोष्ट ही आहे की तुम्ही तुमचा माइंडसेट स्ट्रॉंग केला पाहिजे. हे अनिता शेळके मॅडम आहे. तिसरं उदाहरण. चौथं उदाहरण मंजुषा तांडेकर मॅडम. 1 करोड प्लस इन 36 मंथ. यांचा व्हिडिओ सुद्धा आहे माझ्या युट्यूब चॅनलला, तुम्ही जाऊन बघा. त्यांनी एक्सपिरियन्स शेअर केलेला आहे की कशा प्रकारे एका छोट्याशा सिटीमध्ये, स्मॉल सिटी म्हणजे अमरावतीचे आहेत हे मॅडम, अमरावतीमधून इंटरनॅशनल स्टुडंट मिळवले त्यांनी. आज त्यांचे जे स्टुडंट्स आहेत ते भारताबाहेरचे सुद्धा स्टुडंट आहेत. आणि त्यांनी लास्ट मंथ जानेवारी महिन्यामध्ये त्यांनी 5.5 लाख रुपये कमवले एकाच महिन्यामध्ये, विदिन 1 मंथ. पूर्ण 36 मंथ मध्ये त्यांनी 1 करोडपेक्षा जास्त अर्निंग केलेलं आहे मागच्या 3 वर्षामध्ये. मागच्या 3 वर्षापासून माझ्यासोबत आहेत. माझा प्रत्येक प्रोग्राम अटेंड करतात, प्रत्येक प्रोग्राम मध्ये हजर असतात, प्रत्येक प्रोग्राम मध्ये असतातच त्या. सो दिस इज व्हॉट इज द मॅजिक ऑफ मेंटर. जेव्हा तुमच्या लाईफमध्ये एखादा गुरु येतो, एखादा मेंटर येतो, एखादा टीचर येतो, आणि त्याला तुम्ही 100% सरेंडर करता. सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे, बरेच लोक ऐकतात पण करत नाही. आता मी सांगितलं की बाबा चॅनलला जा, सबस्क्राईब करा, एक कमेंट टाका. ऐकलं बऱ्याच लोकांनी, अरे ठीक आहे यार, बघू नंतर काय, शिकवा पहिले आम्हाला. फॉलो युअर मेंटर 100% इफ यू वॉन्ट टू सक्सीड इन युअर लाईफ. मी पण ह्याच चुका केल्या, मी तुम्हाला मनापासून सांगतो, मीच ह्याच चुका केल्या मी, जी तुम्ही करत आहात आता. त्यामुळे मला 7 वर्ष वेळ लागला. ते 7 वर्षाचं काम जर का तुम्हाला 7 महिन्यात करायचं असेल ना, डोळे लावून फॉलो करा काय सांगते समोरचा, सोडून द्या विषय तो. आणि तुम्ही स्वतःच बघत आहात मागच्या 3 दिवसापासून प्रोग्राम घेताय. मी असं नाही केलं की 90 मिनिटाचा प्रोग्राम घेतला आणि लगेच तुम्हाला काहीतरी विकायला सुरुवात केली. कारण मला खरोखर व्हॅल्यू द्यायची आहे, मला खरोखर तुम्हाला काहीतरी शिकवायचं आहे. ओके. त्याच्यासाठी मी हा 5 दिवसाचा केला प्रोग्राम. तुम्हाला काय वाटते, हे सर्व काही मी 2 तासातही शिकू शकलो असतो तुम्हाला. का बरं 5 तासाचं केलं, 5 दिवसाचं केलं माहिती आहे का? मला हे सुद्धा बघायचं होतं की कोण सिरियस आहे, कोणाला खरंच आयुष्यामध्ये बदल करायचा आहे, की फक्त टाइमपास करायचा आहे, फ्री प्रोग्राम आहे म्हणून चला दाबून द्या बटन. झूम फ्री आहे, प्रोग्रामही फ्री आहे, दाबा बटन. कॅमेरा तर बंदच आहे, कधी मन वाटलं तर चालले जाऊ घरी, बंद करून टाकू. असं जर कोणी असेल तर काही उपयोग नाही. म्हणून मी नेहमी नेहमी सांगतो की वेन यू स्टार्ट यू एंड. तुम्ही जर एखादी गोष्ट सुरुवात केली तर त्याचा शेवट सुद्धा करा. तरच तुम्ही लाईफमध्ये सक्सेसफुल होणार, तरच तुम्हाला ती सवय लागेल. आणि सवय लागणं फार इम्पॉर्टंट आहे. मंजुषा तांडेकर मॅडम 1 करोडपेक्षा जास्त. त्यानंतर नंदिनी मेश्राम मॅडम, एज 50. काही लोक हेही म्हणतील की सर आमचं एज झालं हो, आम्हाला टेक्निकल गोष्टी कुठं जमणार आहे, आम्ही कधी केलंच नाही, आम्ही तर कधी फेसबुकच वापरलं नाही. आय अंडरस्टँड.
पण आज लहान भावासारखं मोठ्या भावासारखं तुम्ही ही गोष्ट समजा की नंदिनी मेश्राम मॅडम 65 lakhs प्लस मागच्या 30 महिन्यामध्ये. एज किती आहे? 50. पन्नाशीच्या वयात नागपूरवरून आहेत हे मॅडम. 65 लाखापेक्षा जास्त त्यांनी अर्निंग केलं. 2 प्रॉपर्टी नवीन घेतल्या त्यांनी. कुठं? नागपूरमध्ये. विदाउट एनी सपोर्ट. दिस इज द मॅजिक. समजलं का? तुमची रिस्पेक्ट लोक तेव्हाच करतात. लक्षात घ्या माझी गोष्ट, खूप लक्ष देऊन ऐका मी काय म्हणतोय. तुमची रिस्पेक्ट तुमच्या घरचे लोक, तुमच्या बाहेरचे लोक, तुमचे मित्र मंडळी, रिलेटिव्ह तेव्हाच करतील जेव्हा तुम्ही काहीतरी अचीव्ह कराल. जग बदललंय मित्रांनो. जग बदललंय. आज माणसाची किंमत नाही आहे. त्याच्याकडे काय आहे, तो किती कमवतो, तो कुठल्या पोझिशनवर आहे, त्याच्याकडे किती नॉलेज आहे, याची किंमत आज. येस ऑर नो? किती लोक ऍग्री करतात? टाईप एजी इन द चॅट बॉक्स. टाईप एजी इन द चॅट बॉक्स. येस नो एव्हरीवन. बरोबर आहे की नाही? खूप कमी लोक आहे, बोटावर मोजण्या एवढे लोक राहिलेले आहे आज की जे माणसाची किंमत करतात. है ना? बोटावर मोजण्या एवढे लोक आहेत जे माणसाची किंमत करतात. नाही तर सगळे लोक कशाची किंमत करतात? अरे उसके पास कौन सी गाड़ी, अरे उसके पास कौन सा घर है, अरे वो कितना कमाता है. तुम्हाला लोक तू कसा आहेस हे विचारण्याआधी हे विचारतात तू किती कमवतो. येस और नो एवरीवन? सो खुद की रिस्पेक्ट बनाना सीखो यारो. स्वतःची रिस्पेक्ट बनवा, स्वतःची आयडेंटिटी बनवा. आणि त्या आयडेंटिटी बनवासाठी मेहनत करावं लागेल. लक्षात ठेवा, फुकट नाही भेटणार ती आयडेंटिटी. रात्रंदिवस काम करावं लागेल त्यासाठी. आणि ते काम करायला तयार असलं पाहिजे आपण. कारण नाही दिले पाहिजे. सर मला लहान मुलं आहे, माझ्या मुलाची एक्झाम आहे, सर मला ढमका आहे, सर मला टमका आहे. हे तर आयुष्यभर चालणार आहे हो. डब्बे बनवणं, कपडे धुणं, भांडे घासणं हे आयुष्यभर चालणार आहे. करायचं आहे की नाही काही लाईफमध्ये? जर करायचं असेल ना तर त्याच्यातून वेळ काढावा लागेल. मी हे नाही म्हणत ते बंद करा, ते बंद करूच नका. 100% बंद नका करू. चिडचिड नका करू घरामध्ये. पण स्वतःसाठी वेळ काढा, स्वतःची आयडेंटिटी बनवा. हेच माझं उद्देश आहे. अँड दॅट्स वाय हे मिशन घेऊन चाललोय मी की मला या वर्षात 10,000 महिलांना कमीत कमी 2024 मध्ये 10,000 महिलांना उभं करायचं. आणि करणार मी ते 100% करेल, तुम्हाला सांगतो. कारण जे जे गोल्स मी आतापर्यंत सेट केले ते गोल्स मी अचीव्ह केले. मी 5व्या दिवशी तुम्हाला सांगणार आहे की कसे गोल्स सेट करायचे, कसे अचीव्ह करायचे. आणि त्याच्यासाठी 3 दिवसाचं फ्री वर्कशॉप घेतोय. पुन्हा पुन्हा फ्री वर्कशॉप 3 दिवसाचं की गोल कसे अचीव्ह करायचे लाईफमध्ये. ओके. ह्या ह्या कोमल मॅडम आहेत, कोमल गायकवाड. ओके. यंग गर्ल, जस्ट 26 years old. शी बिकम अ एंटरप्रिन्युअर. 11 लाख रुपये 28 महिन्यामध्ये बाय हँडलिंग न्यू क्लायंट्स. इंटरनॅशनल क्लायंट्सला सुद्धा शिकवलं. नाव शी इज वर्किंग इन माय टीम ऑल्सो ॲज अ माय टीम मेंबर. माझी सुद्धा एक कंपनी, एक संपूर्ण कंपनी सांभाळतात ते. इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे, ते पूर्ण ते सांभाळतात. त्याच्यामध्ये ते सेल्स मॅनेजर आहे, प्लस स्वतःचंही काम करतात. दिस इज व्हॉट इज द मॅजिक. इफ यू डिसाइड. रसिका बोरसे मॅडम शेवटचं उदाहरण आहे. मग आपण जाऊ आपल्या विषयावर. रेकी ग्रँड मास्टर आहे, लाईफ कोच आहे, मुंबईमध्ये राहतात. 35 लाखापेक्षा जास्त इन्कम केलं यांनी 28 महिन्यामध्ये. आणि नेहमी मला म्हणायचे, सर तुमच्याकडे कोणती कार आहे, सर मला पण कार घ्यायची खूप इच्छा आहे, कोणती कार घेऊ वगैरे वगैरे. आज त्यांनी त्यांची ड्रीम कार घेतली. तुमच्यापैकी काही लोक या सर्व लोकांना, काही लोकांना ओळखतही असतील ना. त्यांनी चॅटबॉक्समध्ये टाईप करत जा, जर का तुम्ही ओळखत असाल तर. टाईप चॅटबॉक्समध्ये टाईप करत जा की मी ओळखतो यांना म्हणून. ठीक आहे? कारण की तुम्ही बघितलं असेल त्यांना. राईट? राईट. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. पिंगळे मॅडम खूप छान कमेंट केली आहे तुम्ही. पिंगळे मॅडम म्हणतात की तुम्ही फार जीव ओतून सांगता. हॅट्स ऑफ. इतके आई वडील सांगतात मुलांना तशा प्रकारे. ओके, थँक्यू सो मच. सो शी हॅज गॉट 1,500 सबस्क्रायबर्स ऑन युट्यूब ऑल्सो. त्यांना युट्यूब कडून सुद्धा पैसे चालू झालेले आहे. 0 to 35 lakhs. झिरो होते, झिरो. झिरो पासून 35 लाखापेक्षा जास्त. आता हे तर जुना नंबर आहे हा. आणि त्यांना एवढंच नाही, हे त्यांच्या गाडीचे फोटो, ज्या दिवशी गाडी घेतली त्या दिवशी मला पर्सनल नंबरवर फोटो पाठवले की सर गाडी घेतली. प्रत्येक गुरुपौर्णिमेला सकाळी 8 वाजेच्या आधी त्यांचा मला फोन येतो. सर गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू म्हणायची सवय लावा रे. थँक्यू म्हणायची सवय लावा. जे भेटत आहे ना आपल्याला त्याच्यासाठी थँक्यूच म्हणत नाही आपण. प्रॉब्लेम काय माहिती आहे का आपला? जे नाही आहे ना त्याच्यासाठी रडत राहतो आपण. माझा नवरा तर हेच देत नाही, माझे आई वडील तर हेच देत नाही, माझे मुलं तर माझ्याकडे हेच बघत नाही, मला तर हेच नाही, मला तर तेच नाही. अरे देवाला तुम्ही निगेटिव्ह मेसेज देताय की मला काय नाही, काय नाही, काय नाही. तुम्ही अरे यार काय रडत राहते, सोडू, याला काहीच देऊ नको. बी पॉझिटिव्ह गाईज. जे भेटतंय ना त्याच्यासाठी थँक्यू म्हणा. अरे चला 10 मिनिटं तर दिले माझ्या नवऱ्याने मला, आनंदाने ते 10 मिनिटं घाला. काही काही लेडीज मी बघतो ते 10 मिनिटं भांडणात घालून टाकतात की तुम्ही मला दिवसभर वेळच दिला नाही, तुम्ही मला धमकच केलं नाही.
हा विषय नाही आहे माझा, पण हे सांगणं माझं काम आहे तुम्हाला. बिकॉज आय वॉन्ट यू टू बी सक्सीड, आय वॉन्ट यू टू बी सक्सीड. जेव्हा आपले आई वडील आपल्याला रागावत असेल तेव्हा आपल्याला राग येत त्यांचा, आपल्याला वाटतं की काय फालतू गोष्टी करते, यांना काय समजते, नवीन पिढी कुठे चालली. पण काही वर्षानंतर आपल्याला असं वाटते, हो यार बरोबर बोलत होते आई वडील, ऐकायला पाहिजे होतं. राईट. तशीच ही गोष्ट आहे आज. यांनी गाडी घेतली, गाडी घेतल्यावर मला फोटो पाठवले. खूप आनंद होतो माहिती आहे का, भयंकर आनंद होतो जेव्हा लोक समोरून फोन करून सांगतात की सर हे अचीव केलं, सर ते मिळालं, सर हे मिळालं. ओके. आणि यांना अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे तनाज इराणीच्या हातून. आम्ही स्वतः, हे अवॉर्ड कंपनी माझी अवॉर्ड कंपनी आहे, आम्ही अवॉर्ड करतो दर वर्षाला. जे लोक 10 लाखापेक्षा जास्त पैसे कमवतात ना, त्यांना आम्ही अवॉर्ड देतो बॉलिवूड सेलिब्रिटीच्या हस्ते. ते पण स्टेजमध्ये, 5 स्टार हॉटेलमध्ये. तुमच्या पूर्ण फॅमिलीला घेऊन येऊ शकता. आणि तुम्ही पूर्ण फॅमिली, विचार करा की फॅमिली समोर बसलेली आहे आणि त्या मॅडमला अवॉर्ड मिळाला बॉलिवूड सेलिब्रिटीच्या हस्ते. काय फिलिंग असेल, कॅन यू जस्ट इमॅजिन काय फिलिंग असेल. काय काय त्यांच्या मुलांना किती अभिमान वाटला असेल स्वतःच्या आईचा, की यार काय मिळवलं आपल्या आईनं. राईट. सो बिकम दॅट मॉम. तशी आई बना. आणि ते बनण्यासाठी सोपं नाही आहे, मेहनत करावी लागणार, लक्षात ठेवा. झोपून स्वप्न पाहून नाही बनणार. बी प्रॅक्टिकल. हा, मी काही असे मोठे मोठे स्वप्न दाखवत नाही. तुम्हाला काम करावं लागेल यार, दॅट्स ऑल, इतना मेरे को मालूम आहे. तुम्ही तयार असाल तर आय एम विथ यू. हाऊ मेनी पीपल आर रेडी, टाइप आर इन द चॅट बॉक्स. टाइप आर इन द चॅट बॉक्स, हाऊ मेनी पीपल आर रेडी टू वर्क लाईक दॅट. ओके, थँक्यू सो मच. खूप भरभर इतक्या फास्ट कमेंट चालल्या की कोणी वाचूही शकत नाही मी. थँक्यू सो मच फॉर युअर ओव्हरवेल्मिंग रिस्पॉन्स. थँक्यू सो मच एव्हरीबॉडी. सो नाव लेट्स गो टू द प्रॅक्टिकल पार्ट. आता मी तुम्हाला ह्या सर्व गोष्टी सांगण्याच्या मागे एकच कारण होतं फक्त, की तुम्ही थोडा विचार करा आहे ना. जे लोक येतात, ग्रुप सोडतात, ग्रुप जॉईन करतात, असे कामं करू नका रे प्लीज. असे कामं करू नका. 100 प्रोग्राम अटेंड नका करू. एका माणसासोबत काम करा आणि पुढे जा लाईफमध्ये. हा फ्री आहे का, तिथेही अटेंड करू दे, तो आहे का तोही करू दे, तो आहे का तोही करू दे. असे 1000 प्रोग्राम जरी केले ना, कुछ नहीं होने वाला तुम्हारे लाइफ में. ध्यान रखना मेरे बात, कुछ नहीं होने वाला. एक गुरु, एक मेंटर, एक टीचरला फॉलो करा, त्याच्यासोबत काम करा. युअर लाईफ विल चेंज इन नेक्स्ट 6 मंथ. आय गॅरंटी यू. नेक्स्ट 6 मंथ मध्ये तुमचे आयुष्य बदलून जाईल. ओके. सो लेट स्टार्ट विथ द ऑडियन्स. की आज आपण बघणार आहे की ऑडियन्स किती प्रकारचे असतात आणि ऑडियन्स आपला कसा डिफाईन करायचा आहे. तर त्याआधी आपण काय करू, त्याआधी आपण रुपाली मॅडम, एवढं मोठं मी भाषण दिलं, काय फायदा आहे का त्याचा. काय प्रश्न विचारता तुम्ही. सर्टिफिकेट मिळेल का 5व्या दिवशी. 5 दिवस अटेंड तर करा तुम्ही. तुम्हाला काय पाहिजे ते सर्व देतो मी. समजलं का. मी काय बोललो आधी, आधी द्या नंतर मागा. आधी द्या नंतर मागा. आधी मागण्याची जी सवय आहे ना ही सोडा. तोपर्यंत आयुष्यात पुढे नाही जाणार तुम्ही, लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके. सो चलो स्टार्ट करते हैं. आज मी तुम्हाला सांगणार आहे की ऑडियन्स कसा डिफाईन करायचा, स्वतःचा ऑडियन्स कसा डिफाईन करायचा. मी माझे जे स्टुडंट आहे ना, त्यांना अगदी माझ्या बहिणीसारखं, अगदी माझ्या घरच्यांसारखं कधी कधी रागवतो बरं का. का बरं रागवतो माहिती आहे का, पण त्यांच्या चांगल्यासाठीच रागवतो. ते मला समोरून म्हणतात की सर काय हरकत नाही, तुम्ही आमच्या चांगल्यासाठीच बोलता. बघा मला असं वाटते की तुमचं काहीतरी चांगलं व्हाव. ओके. बाकी तुमची इच्छा जे तुम्हाला, जर का ते म्हणतात ना की देखो दोस्तों यारो, गलती ये नहीं है कि हम वो आंखों को सॉरी, गलती ये नहीं है कि हम वो आंखों को पहचान नहीं पाए जो हमारा गलत करने वाली थी. गलती तो ये है कि हम वो आंखों को नहीं पहचान पाए जो हमारा अच्छा करने को आई थी. सो त्या लोकांना ओळखा रे, कोण तुमचे आहे आणि कोण तुमचे नाही आहे. ठीक आहे. सो लेट्स गो अहेड विथ द टुडेज टुडेज लेसन, की आपण ऑडियन्स कसा डिफाईन करणार आहे. तर सर्वात आधी मी काय करतो, तुम्हाला डायरेक्टली मी डॅशबोर्डवर घेऊन जातो. ओके. लाईव्ह डॅशबोर्डवर की ऑडियन्स कुठं सेट होतो आपला. ठीक आहे. तर सर्वात आधी आपण एक एक काम करू त्याच्या आधी, की एक लकी विनर जे आहेत आपले दोन, ते काढून घेऊ. आपले लकी विनर कोण आहे. ओके. तर मी व्हिडिओवर येतो, मी व्हिडिओला रिफ्रेश करतो आणि दोन लकी विनरचे नाव घेणार मी. त्या लकी विनरचा मी ऑडियन्स काढणार आहे हे सेशन झाल्यावर. ठीक आहे. सो हे आता आपण बघू किती कमेंट झालेले आहेत. अजूनही काही लोकांनी कमेंट जर केल्या नसतील तर आय हायली रिकमेंड गो अँड कमेंट. ओके. नाही तर मग तुम्हाला तो चान्स जाऊ शकते कदाचित. ओके. हा व्हिडिओचे टाकली आहे मी. 65 कमेंट्स आहेत टोटल. मी याच्यामधले, हे बघा,
5 दिवसाचे फ्री. ओके, भरपूर याच्यामध्ये हे आहेत. ओके, 1 2 3 जे जे कमेंट्स मध्ये आपण थांबू ते आपण घेणार आहे. ठीक आहे. सो मी बघतोय बघतोय. हर्षाली धवाळे कोण आहेत का आपल्यासोबत? यू आर द लकी विनर फॉर टुडे, नंबर 1. जे मला माझ्या डोळ्यावर थांबून जाईल मी ते चूज करणार आहे. ठीक आहे. योगिता राजपूत. योगिता राजपूत आणि हर्षाली धवाळे हे नाव लिहून ठेवा कोमल. या दोघांचे आपण ऑडियन्स सिलेक्ट करणार आहे. ओके. हर्षाली धावाळे आहे की धावळे आहे, आय डोंट नो. आणि हर्षाली मॅडम आणि योगिता मॅडम हे दोघं लोक. ठीक आहे. यांचा आपण ऑडियन्स सिलेक्ट करू शेवटी. आणि एक एक्स्ट्रा ठेवतो मी, जर का त्यांचं काही बिझनेस नसेल किंवा काही नसेल तर एक एक्स्ट्रा ठेवतो. अश्विनी किचन 29. अश्विनी किचन 29. ओके. ठीक आहे. हे 3 लोक ठेवले आहे मी. तर 3 पैकी जे हजर असतील शेवटपर्यंत त्या दोघांचं आपण काय करणार आहे, ऑडियन्स डिफाईन करणार आहे. सो लेट स्टार्ट विथ द टुडेज सेशन. आज मी तुमच्या समोर शेअर करणार आहे डॅशबोर्ड डायरेक्टली. ह्या डॅशबोर्डवर आपण 5व्या दिवशी खूप भयंकर काम करणार आहे. पण मी आज तुम्हाला तिसरा दिवस असल्यामुळे डॅशबोर्ड तुमच्या समोर ओपन करतो. बघा मित्रांनो, फेसबुक जे असते त्याच्यामध्ये तुम्हाला एक बिझनेस अकाउंट बनवावं लागते. हे बिझनेस अकाउंट कसं बनवायचं हे तुम्हाला शिकवणार आहे. डोंट वरी अबाउट इट. हे माझ्या स्टुडंटचं एक अकाउंट आहे जे तुम्हाला त्या दिवशी मी सांगितलं होतं. हे स्टुडंट जे आहेत हे एक तायकांडो कोच आहेत. हे कराटे शिकवतात. ओके. सो आता मी तुम्हाला सांगतो की ऑडियन्स कसा डिफाईन होत असतो. सर्वात पहिले आता आपण हे डॅशबोर्ड ओपन केलेलंच आहे. तर काही गोष्टी तुम्हाला मी सांगून देतो ज्या तुम्हाला समजल्या पाहिजे. हे हे जे तुमच्या समोर आता दिसतंय ना स्क्रीन, याला म्हणतात बिझनेस ऍड अकाउंट. काय म्हणतात? बिझनेस ऍड अकाउंट. किंवा काही लोक याला मेटा बिझनेस ऍड अकाउंट असं सुद्धा म्हणतात. मेटा बिझनेस ऍड अकाउंट किंवा फेसबुक बिझनेस ऍड अकाउंट, दोनपैकी काही म्हटलं याला तरी काही फरक पडत नाही. मुद्दा हा आहे की हे ते अकाउंट आहे जिथे तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट क्रिएट करायची आहे. ठीक आहे. सो याच्यामध्ये 3 इम्पॉर्टंट पार्ट असतात. पहिला पार्ट असतो कॅम्पेन, दुसरा पार्ट असतो ऍड सेट आणि तिसरा पार्ट असतो ऍड्स. तुम्हाला कुठलीही ऍड जेव्हा तुम्ही तयार कराल फेसबुकची, तुम्हाला 3 गोष्टी माहित पाहिजे. नंबर 1 इज कॅम्पेन, नंबर 2 इज ऍड सेट आणि नंबर 3 इज ऍड. ओके. पुढे जाण्याआधी एक अजून छोटासा डिस्क्लेमर देतो मी. डिस्क्लेमर. ओके. डिस्क्लेमर हे आहे की मी जर का या 5 दिवसात काही बोललो, समजा थोडंसं रागावून किंवा थोडंसं मोठ्या आवाजात, सो प्लीज डोंट माइंड. प्लीज डोंट माइंड. माझं इंटेन्शन असं कोणाला दुखवणं बिलकुलच नाही आहे. बिलकुलच नाही आहे आणि कधीच नसेल. माझं इंटेन्शन फक्त एवढं आहे कि यारो ऊपर आ जाओ थोडा, है ना. थोडा माइंडसेट अच्छा कर लो. थोडा चांगल्या गोष्टी शिकून घ्या. थोडा लाईफ चांगला करून घ्या. एवढाच इंटेन्शन आहे माझं, बस. ओके. कारण मी पण त्या परिस्थितीतून आलो. मी पण त्या गोष्टी बघितल्या लाईफमध्ये जेव्हा पैशाची फार अडचण होती. मी तुम्हाला सांगणार आहे 5व्या दिवशी की कशा कशा परिस्थितीतून आलो. ओके. सो म्हणून खूप माझं असं मन दुखते जेव्हा लोकांना ह्या गोष्टी समजत नाही. ओके. सो इफ यू डू नॉट फील बॅड अबाउट माय वर्ड्स. ओके. तर याच्यामध्ये 3 महत्वाच्या गोष्टी आहे. एक आहे कॅम्पेन आहे, एक आहे ऍड सेट आणि एक आहे ऍड्स. ह्या 3 महत्वाच्या गोष्टी आहेत. कुठलीही ऍड जेव्हा तुम्ही तयार करताना ह्या 3 गोष्टी तुम्हाला कराव्याच लागणार आहेत आणि ह्या 3 गोष्टी तुम्हाला माहीतच असाव्या लागणार आहेत. पण आज जो आपण विषय शिकतोय तो आहे ऑडियन्सचा विषय. तर तो ऑडियन्स कुठं सेट केला जातो? तर तो ऑडियन्स सेट केला जातो तुमच्या ऍड सेटमध्ये. इथे बघा, इथे या ऍड सेटमध्ये. ओके. तर मी डायरेक्टली ऍड सेटमध्ये जातो आणि एक नवीन ऍड जेव्हा मी आपण तयार करतो त्याचा मी ऍड तुम्हाला ऑडियन्स कसा चूज करतात ते मी सांगतो. ठीक आहे. सो जे 2 लोक आपण चूज केले होते, हर्षाली मॅडम आणि दुसऱ्या योगिता मॅडम. तर हर्षाली मॅडम आहेत का इथे? येस नो. त्यांनी येस टाईप करायचं फक्त चॅट बॉक्समध्ये जर असतील तर. आणि हर्षाली मॅडम तुम्हाला मी अनम्यूट करेल. तर तुम्हाला हे सांगायचं आहे की तुमचा बिझनेस काय आहे. मला चॅटबॉक्समध्ये हे सांगा की काय बिझनेस करता तुम्ही. सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. बुटीक डिझायनर आहेत हर्षाली मॅडम. व्हेरी गुड. टेलरिंग सर्व्हिस आहे. सो सिद्धी मॅडम तुम्हाला डाऊट आहे? ओके. त्याचं पण उत्तर देऊ आपण. जस्ट लिहून ठेवा तो डाऊट साईडला. ओके. तुमच्या वहीमध्ये पेनमध्ये लिहून ठेवा. 3 गोष्टी महत्वाच्या आहेत त्या लिहा. पहिली गोष्ट आहे कॅम्पेन, दुसरी गोष्ट आहे ऍड सेट आणि तिसरी गोष्ट आहे ऍड. हे तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायचं आहे. आता मी हर्षाली मॅडम यांना अनम्यूट करणार आहे आणि हर्षाली मॅडम मला सांगतील की त्यांचा बिझनेस काय आहे आणि त्यांच्यासाठी आपण काय करणार आहे, ऑडियन्स सिलेक्शन करणार आहे. सर्वांनी एकदा लक्ष देऊन बघा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते आपण शेवटी घेऊ. ठीक आहे. हर्षाली मॅडम, आर यू देअर? येस. तर मी तुम्हाला अनम्यूट करतो. तुम्ही बघा तुमच्या याच्यावर येईल. येस, अलाउड टू टॉक केलं मी. बघा, अनम्यूट करा. हाय हाय आवाज येस येतोय? सर. येस. येस सर.
ओके, हा सर्वांनी लक्ष सर. द्यायचं आहे. येस, येस बोला बोला. सर, मला थोडंसं बोलायचं होतं की हम्म. तुमचं सर्वात महत्वाचं म्हणजे धन्यवाद की तुम्ही वुमन्स डे च्या साठी सर्व महिलांना ज्या घरगुती काम करतात किंवा हाऊसवाईफ आहे हम्म. त्यांच्यासाठी एवढा मोठा विचार करून हा सर्व प्लॅटफॉर्म तुम्ही स्वतः ओपन करून दिलेला आहे. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आणि मी माझं डिझायनर बुटीक आहे. टेलरिंग सर्व्हिसेस आम्ही प्रोव्हाइड करतो. पण हम्म. आता फक्त लोकल जे वॉक इन वगैरे असतात तर ते हम्म. आमच्याकडे येतात. तर आम्हाला हा थोडासा डिजिटल करायचा आहे. तर मी असंच फेसबुकवर बघत होते तेव्हा तुमची ऍड दिसली. हम्म. आणि माहित नाही कसं काय जॉईन झाले वगैरे. पण तुमचे पहिले 2 दिवस खूपच सुंदर तुम्ही सांगितलं आणि इतक्या सोप्या भाषेत सांगितलं की जेणेकरून मराठी लोकांना कसं पुढे जाता येईल. कारण की मराठी लोकांना बिझनेसची खूप भीती वाटत असते. आणि त्याच्यातच जर अशा चांगल्या प्लॅटफॉर्म किंवा गाईडलाईन्स मिळाल्या तर हम्म. नक्कीच ही सर्व लोक पुढे जाऊ शकतात. कारण की त्यांचा बेस नसतो आणि पाय खेचणारे बरेचसे असतात तेही जवळचेच असतात जसे तुम्ही सांगितले. तर हम्म. तुमचा प्लॅटफॉर्म खूपच चांगला आहे आणि तुम्ही खूपच सोप्या भाषेत सांगताय. आणि आमलाही समजतंय की काय काय करू शकतो आणि कुठे कुठे चुका होत आहेत. त्याबद्दल पण थँक्यू. तुमचं खूप थँक्यू. खूप धन्यवाद सर. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. ओके, सो येस आपण आता सर. ऍडकडे जाऊ. ओके, शेवटच्या दिवशी 5व्या दिवशी मी सर्वांचे मनोगत घेणारच आहे. डोंट वरी अबाउट इट. तुमच्याकडे व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्यामध्ये तुम्ही व्हिडिओ शूट करून टाकू शकता जे काही तुम्हाला बोलायचं असेल ते. ओके, थँक्यू सो हो मच सर. फॉर युअर काइंड वर्ड. पण तुम्ही खूप छान सुंदर अनुभव शेअर केला तुमचा. मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की याचा व्हिडिओ बनवून तुम्ही जर आम्हाला पाठवला तर खूप फायदा होईल आम्हाला. ठीक आहे, आणखी लोकांपर्यंत आम्ही जाऊ शकू. थँक्यू सो मच मॅम. सो आधी नक्की. काय करायचं आहे बघा, मी काही प्रश्न विचारणार आहे हर्षाली मॅडमला. तर हर्षाली मॅडम त्याची उत्तरं देतील. तुम्ही सर्वांनी लक्ष ठेवायचं आहे. आता मी चाललोय ऍड सेट मध्ये. हे पूर्ण प्रोसेस तुम्हाला शिकवणार आहे, काळजी नका करू. पण आज मी तुम्हाला ऑडियन्स शिकवत आहे म्हणून मी तुम्हाला ऑडियन्स मध्ये घेऊन चाललो डायरेक्ट. तर हर्षाली मॅडम मला एक सांगा की तुमचा जो ऑडियन्स आहे त्याचं, तुमचं पहिले हे सांगा की तुमचं जे ब्युटिक आहे ते कुठं आहे. खराडी पुणे. पुण्यामध्ये आहे, खराडीमध्ये आहे. तर तुम्हाला जो हं. ऑडियन्स पाहिजे, ठीक आहे, सर्वांनी आता स्क्रीनवर लक्ष द्या. बघा आता मी काय काय करतोय. ठीक आहे, मला एक सांगा, तुम्हाला जो ऑडियन्स पाहिजे तो तुम्हाला पुण्यामधला ऑडियन्स पाहिजे, येस नो, खराडीमधला 10 ते 15 हो किलोमीटरच्या आसपासचा. हो. पुणे मधला हवाय. ओके, सो आता सर्वात पहिले लोकेशन सिलेक्ट करायचं असतं. तर इथे लोकेशन जे आहे, इथे जर का मी एडिटवर क्लिक करतो, हे तुम्हाला मी सांगतोय, फक्त लक्षात ठेवा. आता जर इथे मी खराडी टाकतो, खराडी, खराडी जेव्हा मी इथे टाकतो तेव्हा बघा खराडी महाराष्ट्र आलेला आहे. ठीक आहे, आता याला जर का मी सिलेक्ट केलं तर हा खराडी घेतो, हे ऑटोमॅटिकली हे खराडीचं लोकेशन घेते. हे बघा आलं. पण याच्याही पेक्षा बेस्ट गोष्ट सांगतो मी तुम्हाला. खराडीचा पिनकोड सांगा मला मॅडम. 411-014. बघा मी 411-014 इथे लिहितो, तर डायरेक्टली मला दाखवते पुणेचं ते दाखवते. आणि हा पिनकोड जर जेव्हा मी सिलेक्ट करतो तेव्हा पर्टिक्युलरली काय होईल, हे बघा इथे खडकी वाघोली दिसत आहे तुम्हाला खाली. तर प्रॉपरली काय होईल की तो जो एरिया आहे, ज्या एरियामध्ये तुमचं बुटीक आहे किंवा जे तुमचं जे काही आहे बिझनेस, त्या पर्टिक्युलर त्या एरियामध्येच ते ऍडव्हर्टाइजमेंट दाखवेल. जर का तुमचा जो पिनकोड आहे त्या पिनकोड मध्येच ऍडव्हर्टाइजमेंट दाखवेल. आणि यांनी काय होईल की तुमच्या बुटीकच्या 5 ते 10 किलोमीटर मध्ये जे काही महिला असतील, जे काही तुमचे ग्राहक असतील, त्यांना तुम्ही काय करू शकता, कव्हर करू शकता, केटर करू शकता. ओके, सो खराडी पूर्ण किंवा पूर्ण पुणे सिलेक्ट केल्यापेक्षा तुम्ही पर्टिक्युलर पिनकोड टाकला पाहिजे. बघा वाघोलीचा एवढा एरिया त्यांनी घेतला, समजते तुम्हाला. हे बघा विश्रांतवाडी पर्यंतचा संपूर्ण एरिया घेतला, राईट. हो हे बघा खराडी पण हो. आलं, वाघोली पण आलं. आता याच्या नंतरची गोष्ट आहे मॅडम, तुमच्याकडे येणारा जो कस्टमर आहे, मॅक्सिमम लोक ज्यांना तुम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करता, त्यांची एज किती आहे. 20 ते 40 मध्ये. एक्झॅक्टली 20 ते 40, राईट. सो तुम्ही इथे काय करू शकता, मिनिमम एज किती झाली, 20. 20. तुम्ही इथे 20 सिलेक्ट करायचं. ठीक आहे, आता इथून तुम्ही खाली यायचं. तुमच्याकडे येणारा मॅक्सिमम ऑडियन्स जो आहे तो कुठली भाषा बोलतो. मराठी आणि हिंदी. तर तुम्ही इथं मराठी सिलेक्ट करा. तुम्हाला वाटलं तर तुम्ही हिंदी सुद्धा सिलेक्ट करू शकता. आता मी मराठी सिलेक्ट केलं इथं, इथं मी हिंदी सिलेक्ट केलं. हे आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत बरं का 5व्या दिवशी. पण मी तुम्हाला ऑडियन्स सिलेक्शन सांगतोय फक्त. ओके, आता इथून खाली गेल्यानंतर तुम्हाला ऍडव्हान्टेज ऑडियन्स बजेट हा एक विषय इथे दिसतो, हा एक टॅब इथे दिसतो. याला जेव्हा तुम्ही क्लिक करता, इथं जेव्हा तुम्ही खाली करता स्क्रोल डाऊन, तर इथे सर्वात महत्वाची गोष्ट असते जेंडर. आता मला सांगा मॅडम, तुमचं जे बुटीक आहे त्याच्यामध्ये फिमेल कस्टमर जास्त आहे की मेल कस्टमर जास्त आहे, की ओनली फिमेल. फिमेल. नाही, फिमेल जास्त आहे. फिमेल जास्त आहे, तर म्हणजे तुम्ही कुणाला टार्गेट केलं पाहिजे. फिमेलला. तर इथं जेव्हा तुम्ही जेंडरला एडिट करता, तुम्हाला इथं ऑप्शन येतात की तुम्हाला दोन्ही पाहिजेत की फक्त फिमेल पाहिजे. जेव्हा तुम्ही विमेन सिलेक्ट कराल, फक्त विमेन, तेव्हा तुम्हाला ते दाखवेल की किती आहेत. बघा रीच
प्रत्येक दिवसाला 5,000 ते 17,000 महिलांपर्यंत तुम्ही जाऊ शकता आणि त्याच्यामधून 6 ते 18 लीड तुम्हाला दररोज मिळू शकतात. विचार करा, जर का तुम्हाला 18 लीड दररोज मिळाल्या आणि त्यामधले फक्त 5 लोक जर का तुमचे कस्टमर झाले, तर एक जेव्हा लेडी तुमच्याकडे येते ते किती रुपये तुम्हाला देऊन जाते? जास्तीत जास्त किती रुपये देऊन जाते? 4,000 पर्यंत. 4,000 पर्यंत. ओके. सो आता 4,000 गुन्हेला जर का दररोजचे 5 कस्टमर जरी मिळाले तरी किती होतात? 20,000 रुपीज 20,000. पर डे. मी काय म्हणतो, 20,000 खूप जास्त आहे. असं समजा की 10,000 हो. रुपये पर डे कमवू शकता का तुम्ही? म्हणजे हो. 3 लाख रुपये महिना. एवढं मोठं पोटेन्शियल आहे या फेसबुक ऍड मध्ये, जर का तुम्ही हे हम्म. शिकले आणि बरोबर समजून घेतलं तर. अजून एक गोष्ट लक्षात घ्या, अजून एक गोष्ट इथे लक्षात घ्या, की तुम्ही जेव्हा ऍडव्हर्टाइजमेंट लावाल, तुम्ही जेव्हा पर्टिक्युलर तुमच्या ऑडियन्सला टार्गेट कराल, सर्वांसाठी सांगतोय मी हे, हे फक्त हर्षाली मॅडमसाठी नाही आहे, सर्वांनी लक्ष देऊन ऐका. एक कस्टमर तुम्हाला किती पैसे देतो हे तुम्हाला बघायचं आहे आणि तो कस्टमर किती वेळा रिपीट होईल. हे बुटीक हा असा बिझनेस आहे की एकदा जर का कस्टमर आला आणि त्याला जर का तुमचं बुटीक जर का आवडलं किंवा तुमच्या सर्व्हिसेस आवडल्या, तर तो वारंवार वारंवार रिपीट होऊ शकतो. गाईज, बिलीव्ह मी, you can earn 3 to 5 lakh rupees per month if you connect with me, if you take my if you take my guidance. I can help you to earn 3 to 5 lakh rupees per month. तुम्हाला आता मी एक्झाम्पल्स दाखवले, 50-50, 60-60 लाख, 1-1 करोड कमावले लोकांनी. ओके. सो यू हॅव टू बी क्लिअर विथ युअर व्हिजन. पण ते 20,000, 10,000, 3 लाख रुपये महिना कमवण्यासाठी तुम्हाला सुद्धा फेसबुकवर खर्च करावा लागणार आहे. येस ऑर नो एव्हरीवन? राईट येस. मॅडम, बरोबर आहे की नाही? सो इथे तुम्हाला येस. विमेन सिलेक्ट करायचा आहे आणि याच्या खालचा जो पार्ट आहे हा सर्वात महत्वाचा आहे. इकडे सर्वांनी लक्ष द्या, हा पार्ट खूप महत्वाचा आहे. याला म्हणतात डिटेल टार्गेटिंग. आता मला सांगा, तुमच्याकडे येणाऱ्या ज्या महिला आहे त्यांचा इंटरेस्ट कशामध्ये असतो? स्टिचिंग सर्व्हिसेस मध्ये. अजून? मटेरियल्स मध्ये. फॅशन असं म्हणू शकतो आपण त्याला? येस. हा शब्द योग्य राहील? हो. तर स्टिचिंग जर का मी इथे लिहिलं, बघा, स्टिचिंग जर का मी इथे लिहिलं तर कदाचित मला माहित नाही की येईल की नाही येईल, ठीक आहे, पण मी स्टिचिंग लिहून बघतो. स्टिच नाही. नाहीये, नाही आलं तर इथे तुम्ही फॅशन लिहू शकता. फॅशन. तुम्हाला बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, सिंपल सांगतो मी आता, एक उदाहरण देतो, त्या उदाहरणावर लक्ष द्यायचं सर्वांनी. ओके. बघा, इथे मी लिहून दाखवतो उदाहरण. समजा एक टोपी बनवणारी कंपनी आहे. टोपी, टोपी म्हणजे कॅप. ओके. ही कॅप बनवणारी कंपनी आहे. हिला समजा हिचं प्रॉडक्ट जर का विकायचं आहे, हे कॅप हे प्रॉडक्ट आहे आणि हे विकायचं आहे, हा विचार सर्वांनी करायचा आहे आज रात्री. ओके. हे कॅप बनवणारी कंपनी आहे, याला हे टोपी विकायची आहे, तर हिचा ग्राहक कोण असेल? आता समजा ही जी टोपी बनवते, ही टोपी जी आहे 20 वर्षापासून, लक्ष द्या इथं, 20 वर्षापासून ते 50 वर्षापर्यंतचे लोक घालू शकतात. पण हिचा ग्राहक कोण असेल? हो, कोणी सांगू शकेल का? तुम्ही सांगू शकाल का हर्षाली मॅडम? योग्य. इव्हेंट इव्हेंट ऑर्गनायझर वगैरे. ओके. अजून? बाकी लोक टाईप करा चॅट बॉक्स मध्ये, कोण असू शकते ग्राहक? प्लीज टाईप इन द चॅट बॉक्स. ओके, ठीक आहे. चला मी सांगतो. ट्रॅव्हलर असतील, मेन असतील, मोस्टली मेन असतील. गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, गुड आन्सर्स. हा. फळभाजी विक्रेते असू शकतात, ट्रेकर असू शकतात, व्हेरी गुड. स्पोर्ट्समॅन असू शकतात. लग्न टोपी म्हणजे ते लग्न समारंभात घालणारी टोपी नाही हो, नॉर्मल हॅट, हॅट ते आपण जे घालतो ते उन्हाळ्यात वगैरे घालतो, ती टोपी म्हणते मी. ओके. चला मी तुम्हाला सांगतो. बघा, हे तुम्ही जे उत्तर दिले हे एकदम बरोबर आहे. क्रिकेटर असू शकतात, स्पोर्ट्समन असू शकतात, ट्रेकिंगवाले असू शकतात. पण आता समजा हे क्रिकेटर, ट्रेकर्स हे याच्यामध्ये तुम्हाला सापडले नाही या ऑडियन्समध्ये, तर तुम्ही काय कराल? सिंपल, तुम्ही हे बघाल की असे लोक ज्यांना केस नाही आहेत, येस ऑर नो? ज्यांना डोक्यावर केस नाही आहेत ते लोक टोपी घालतील का? येस नो? येस. मग असे लोक तुम्ही कसे शोधणार फेसबुकवर? तुम्ही जर असं लिहिलं तर, की जो टकले है उनको ऍड दिखाओ, बाल्ड, असं लिहिता येईल का? किंवा असे लोक शोधता येईल का? नाही. तुम्हाला काय करावं लागेल? असे लोक शोधावे लागतील जे हेअर ट्रीटमेंट करत आहेत. येस ऑर नो एव्हरीबडी? येस. आणि हेअर ट्रीटमेंट कोण करणार? ज्याला केस नाही आहे तो करणार. हेअर ट्रीटमेंट मध्ये ज्यांचा इंटरेस्ट आहे असे लोक शोधावे लागतील तुम्हाला. हेअर ट्रीटमेंट मध्ये इंटरेस्ट कोण घेणार आहे? ज्यांना केस कमी आहेत किंवा ज्यांचे केस गळतात ते घेतील. हेअर ऑइल्स मध्ये इंटरेस्ट जे लोक घेतात तुम्हाला असे शोधावे लागेल. याला म्हणतात ऑडियन्स सिलेक्शन. समजून घ्या. हे तुम्हाला कोणी सांगितलं नसेल, हे पेड मध्ये पण सांगत नाही लोक. लक्षात ठेवा, मी आतापर्यंत फेसबुक ऍड शिकण्यासाठी फक्त 1 लाख रुपये घालवलेले आहे. 1 लाख रुपये. आणि टोटल जे लर्निंग केलं त्यासाठी मी 20-25 लाख रुपये घालवले. एवढा डिटेल कोणीच नाही सांगत हो, फ्री मध्ये तर कोणीच नाही सांगत. आय नो, मुझे बरोबर, मुझे पता है. कोणत्याही ट्रेनरचा कोर्स करा तुम्ही, एवढं डिटेल कोणी नाही सांगत. समजलं? सो तुम्हाला ऑडियन्स सिलेक्ट करताना ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे, की जर का माझा एक्झॅक्ट ऑडियन्स सापडत नसेल तर मला त्याच्या आसपासचं काय घेता येईल.
ठीक आहे मॅडम, समजलं तुम्हाला? हो सर. आता जर का मी इथे, एक मिनिट लक्षात घ्या, सर्वांनी लक्षात घ्या, आता जर का मी इथे लिहितो एक्झाम्पल, हे आपण बघू की बाबा हेअर, HAIR हेअर, असं जर आपण लिहितो बघा, हेअर प्रॉडक्ट आहे, हेअर डिझायनर आहे, हेअर, तर ह्या हेअर वाल्या कॅटेगरीमध्ये कोण सर्च करेल? ज्याला केस नाही आहेत किंवा ज्याचे केस गळतात. मॅडम, तुम्ही मेकअप वगैरे पण करता का? येस नो? नो सर. ओके, तर तुम्ही फक्त स्टिचिंग वगैरे त्या सर्व्हिसेस देता, राईट? सो तुम्हाला हो. काय काय सर्च केलं पाहिजे इथं? पहिलं तुम्ही सर्च केलं पाहिजे फॅशन. ठीक आहे, बघा इथं फॅशन मॅगझिन, फॅशन, ज्याचा फॅशन मॅगझिन मध्ये इंटरेस्ट आहे त्याला नवीन नवीन गोष्टी शिवून घ्यायला आवडेल का? येस नो? येस. तर तुम्ही येस. फॅशन मॅगझिन सिलेक्ट करू शकता. फॅशन मध्ये ज्याचा इंटरेस्ट आहे, फॅशन फिल्म मध्ये, फॅशन डिझायनिंग मध्ये ज्याचा इंटरेस्ट आहे, हे सर्व तुम्ही सिलेक्ट करू शकता. ओके, म्हणजे तुम्हाला हो. तुमचा एक्झॅक्ट ऑडियन्स मिळेल. अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो मी तुम्हाला, स्पेशली मॅडम तुमच्यासाठी, कारण तुम्ही लकी विनर आहात आज. तर तुमच्याकडे जो काही डेटा असेल, डेटा तुमच्या कस्टमरचा डेटा जर का तुमच्याकडे असेल, मोबाईल नंबर, फोन नंबर आणि ईमेल आय डी, सॉरी, हो. मोबाईल नंबर, ईमेल आय डी आणि नाव, हे जर का तुमच्याकडे हा जर डेटा असेल, तर हा डेटा तुम्ही फेसबुकला अपलोड करू शकता आणि फेसबुकला सांगू शकता की ही 100 लोकांची लिस्ट आहे, असे मला अजून 1000 लोक आणून दे. तो तुम्हाला तसे सेम टू सेम 1000 लोक आणून देऊ शकतो. एवढी पॉवर आहे फेसबुकमध्ये. ठीक आहे, ओके. सो हर्षाली मॅडम, तुम्हाला आज जे काही मी सांगितलं हे तुम्हाला आवडलं का? येस नो? एका एका वाक्यामध्ये सांगा. नक्कीच सर, खूप आवडलं. तुम्हाला असं वाटते का की हे जर का तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये अप्लाय केलं तर तुमचा बिझनेस ऍटलिस्ट जे काही तुम्ही आता करत असाल त्याच्या डबल होईल? हो सर. फक्त मी डबल म्हणतोय हं. चारपटी होऊ शकते तो, पण मी फक्त डबल म्हणतो. होऊ शकते असं वाटते का तुम्हाला? खरोखर सांगा, हृदयावर हात ठेवून. हो सर, याच्यात खूप पोटेन्शियल वाटतंय जर आपण या मार्गाने गेलो तर. आम्ही कधी गुड, विचार नव्हता केला असं काही. गुड, गुड, गुड. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच फॉर युअर व्हॅल्युएबल टाइम. थँक्यू हर्षाली मॅडम. तुम्हाला मी पुन्हा म्यूट करतो, तुम्ही म्यूट करा तिकडून. ओके, थँक्यू येस सर. सो मच. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. बघा, हर्षाली मॅडमला आपण लाईव्ह मध्ये इथे समजावून सांगितलेलं आहे. आता तुम्हाला हे समजायचं आहे मित्रांनो, मी इथे इथे तुम्हाला लिहून दाखवतो. मी तुम्हाला हे दाखवलं की कशा प्रकारे ऑडियन्स सिलेक्ट केला जातो आणि कशा प्रकारे इथे तुम्हाला समजेल की एका दिवसात, हे बघा डेली रीच आहे, एका दिवसात तुम्ही किती 1000 लोकांपर्यंत पोहोचाल आणि त्यामधल्या किती लीड्स तुम्हाला मिळवता येतील, आणि त्या लीड्स जे मिळवणार आहात तुम्ही, त्यामधले किती लोकांना तुम्ही प्रॉडक्ट विकू शकाल, हे तुमची स्किल आहे. मी कालच सांगितलं होतं की तुम्हाला जर का चांगलं बोलता आलं तर समजून घ्या की तुम्ही एक चांगले सेल्समन होऊ शकता आणि तुम्ही चांगल्या गोष्टी सेल करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला काय शिकावं लागेल? पब्लिक स्पीकिंग शिकावं लागेल. येस सर नो एव्हरीवन? सो तुम्हाला मेहनत आली, पुन्हा डबल तेच गोष्ट की तुम्हाला मेहनत करावं लागेल. फक्त फेसबुक ऍड शिकून चालत नाही. फेसबुक ऍड शिकले, समजा तुमच्याकडे लीड्स आल्या, तुम्ही 50 लीड जमाही केल्या, पण तुम्हाला धड बोलताच येत नाही लोकांसोबत, तुम्हाला लोकांची रिस्पेक्टच करता येत नाही, तुम्हाला तो माइंडसेटच नाही तुमच्याकडे की आधी द्या नंतर मागावाला माइंडसेट, तर तुम्ही ग्रो नाही करणार. तुम्ही आज जेवढे कमवता ना त्याच्या डबल करणार तुम्ही जास्तीत जास्त, पण त्याच्या पुढे नाही जाऊ शकणार तुम्ही. डाटा कुठे अपलोड करायचा, वर्षा मॅडम, ते सगळं आपण स्टेप बाय स्टेप बघू. हा वर्षा मॅडम, आज नाही आहे ते. लोकेशन वर्ल्ड वाईड हवा असेल तर काय करायचं? ओ माय गॉड, वर्ल्ड वाईडही करू शकता तुम्ही वृषाली मॅडम, ते पण सांगेल मी तुम्हाला. ओके, जिथे तुम्ही आता पिनकोड टाकला ना तिथे तुम्ही डायरेक्ट वर्ल्ड वाईड सिलेक्ट करू शकता. अगेन थँक्यू. रिलेटेड ऑडियन्स शोधायचा. ओके, काही प्रश्न आहेत, मी त्याची उत्तरं घेतो आणि मग आपण पुढे जाऊ. डाटा कसा अपलोड करायचा हे 5व्या दिवशी सांगणार आहे. ओके, आता तुम्हाला मी सांगतो, यांनी एक प्रश्न विचारला की वर्ल्ड वाईड जर डेटा असेल तर तो, वर्ल्ड वाईड जर का ऑडियन्स सिलेक्ट करायचा असेल तो कसा करायचा? हे बघा, इथे लक्ष द्या. जिथे तुम्ही इथे लोकेशन सिलेक्ट करता ना, लोकेशन, इथे तुम्ही काहीही लोकेशन सिलेक्ट करू शकता. समजा मला इथे टाकलं मी दुबई, समजा मला दुबईमध्ये ऍड चालवायची आहे. आता आमची ऑलरेडी ऍड चालते दुबईमध्ये. समजा मी दुबईच टाकलं इथं, तर हे बघा, हे दुबई सिलेक्ट करू शकता तुम्ही आणि दुबईला टार्गेट करू शकता तुम्ही. आता मी इथून काढून टाकलं. समजा मला ऍड लावायची आहे कॅनडामध्ये, तर मी इथे कॅनडा सिलेक्ट करू शकतो. पण त्याच्यासाठी हे एकदम नका करू हा, याचा एक्सपिरियन्स घ्यावा लागेल तुम्हाला. असं नाही की उठले आणि लावली ऍड आणि मग तुमचे पैसे जातील, फक्त रिझल्ट येणार नाही तुम्हाला. ठीक आहे, प्रत्येक गोष्ट प्रॉपर समजून घ्या. लोकेशन मध्ये तुम्ही जे लोकेशन टाकाल त्या लोकेशनला तुमची ऍड दिसेल. तुम्ही जर म्हणता की तुमच्या घरापासून 10 किलोमीटरच्या आसपास ऍड दिसली पाहिजे तर तिथं दिसेल. तुम्ही जर म्हणाल की अख्ख्या वर्ल्ड मध्ये दिसली पाहिजे, अख्ख्या वर्ल्ड मध्ये दिसेल. तुम्ही जर म्हणाल की फक्त महाराष्ट्रात दिसली पाहिजे, महाराष्ट्रात दिसेल. मी मुंबई आणि पुणे हे सिलेक्ट केलं होतं, म्हणून मुंबई पुण्याचेच मॅक्सिमम लोक या सेशनमध्ये बसलेले आहेत. नेक्स्ट टाइम म्हणजे नेक्स्ट मंथ जेव्हा हे सेशन होईल तेव्हा मी करणार आहे ऑल महाराष्ट्र, और महाराष्ट्राच्या महिलांसाठी करणार आहे. मी बाकीच्या सिटी याच्यासाठी सिलेक्ट नाही केल्या कारण की बऱ्याच लोकांना याच्याबद्दल माहिती नसते. ओके, बऱ्याच लोकांना, त्यामुळे मी बाकीच्या सिटी केल्या नाही. यासाठी किती पैसे लागतात? गुड क्वेश्चन. पहिल्या दिवशी तुम्ही नव्हते याचा अर्थ, म्हणून तुम्ही हा प्रश्न विचारला, बरोबर आहे की नाही?
बरोबर आहे की नाही मॅडम? पहिल्या दिवशी तुम्ही नव्हत्या म्हणून तुम्ही प्रश्न विचारला आणि कदाचित तुम्ही पहिल्या दिवशीची रेकॉर्डिंग पण बघितली नसेल. मिनिमम 100 रुपये लागतात पर डे, मिनिमम 100 रुपये. त्याच्यावर तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला 200 खर्च करायचे, 5,000 खर्च करायचे की 10,000 खर्च करायचे. मी पर डे माझा जे खर्च असतो फेसबुकला तो असतो 10,000 ते 12,000 रुपये पर डे. तर आता तुम्ही विचार करा की त्याच्या किती पट मध्ये अर्निंग असेल माझं. ठीक आहे, ओके, हे समजून चला तुम्ही. माझा आवाज क्लिअर आहे? हा श्रद्धा मॅडम, बरोबर आहे. तुम्ही संभाजीनगरहून आहे तर पुण्याच्या आसपासचा एरिया घेतला होता ना आपण, त्यामुळे तुम्ही आले असेल. आवाज क्लिअर आहे सर्वांना? ओके. आय होप जे मी तुम्हाला सांगितलं हे तुम्हाला समजलं असेल. नंबर 2च्या ज्या मॅडम होत्या आपल्या त्या आहे योगिता मॅडम. योगिता मॅडम तुम्ही इथे आहात का? टाईप हाय इन द चॅट बॉक्स. तुम्ही तुम्हाला अनम्यूट करतो. तुमचा काय बिझनेस आहे ते पण टाईप करा चॅट बॉक्समध्ये. आवाज लो आहेत म्हणतात बरेच लोक, बरोबर आहे का? आवाज वाढवा, तुमच्या मोबाईलचे आवाज वाढवा, तुमच्या डिव्हाइसचे आवाज वाढवा. माझा आवाज बरोबर आहे ना? येस योगिता मॅडम, तुमचा बिझनेस काय आहे ते टाईप करा चॅट बॉक्समध्ये. हम्म. काही लोक म्हणतात आवाज येत आहे, काही लोक म्हणतात आवाज कमी येत आहे. आता बघा, ठीक आहे. कालपासूनच कमी आहे म्हणतात तुमचा आवाज. ओके, 1 मिनिट थांबा. 1 मिनिट थांबा, 1 मिनिट थांबा. सांगत चला मग असं काही असलं तर. आता बघा, हॅलो हॅलो हॅलो, माईक चेक. एवढ्या वेळचं सांगितलं ना तुम्ही. ठीक आहे. आधीच ऐकलं की नाही मग तुम्ही? ठीक आहे, काय हरकत नाही. ट्युशन घेतात मॅडम, योगिता मॅडम जे आहेत ते ट्युशन घेतात 5 ते 8 पर्यंत. योगिता मॅडम मी तुम्हाला अनम्यूट करतोय, तुम्ही बोलू शकता आता. मी तुम्हाला अनम्यूट करतोय, नाहीतर तिसऱ्या मॅडम ज्या होत्या त्यांना अनम्यूट करू जर योगिता मॅडम नसतील तर. योगिता राजपूत, तुम्हाला अनम्यूट करतोय. सर मी एक लेडीला फेसबुक ऍड्स रन करायला दिले होते. हॅलो. हा. हॅलो, नमस्ते सर. येस येस येस, कशाचे ट्युशन घेता तुम्ही? सर्वांचे आन्सर करू आपण बरं का, थोडंसं वेट करा प्लीज. ओके. येस मॅडम, कशाचे ट्युशन घेता तुम्ही सांगा जरा मला. सर मी सीबीएसईचे क्लासेस घेते मुलांचे. कशाचे? सीबीएसईचे मुलं असतात ना, त्यांचे 5वी ते 8वी पर्यंत क्लासेस. सीबीएसई, बरोबर आहे. मला ऐकून आला तुमचा आवाज, पुन्हा एकदा सांगा. सीबीएसई पॅटर्नचे मुलांचे आलं लक्षात. ओके, सीबीएसई घेता, त्यांना काय शिकवता तुम्ही? मी एसएसटी शिकवते आणि सायन्स शिकवते. बरोबर आहे. तर आता तुम्हाला सांगा, तुम्ही 5वी ते 8वीच्या मुलांना शिकवता तर तुम्हाला टार्गेट कोणाला करावं लागेल? लहान मुलांना, विद्यार्थ्यांना. त्यांच्या लहान मुलांना कसं टार्गेट करणार? ते स्वतः थोडी बघणार तुमची फेसबुक ऍड. त्यांच्या पॅरेंट्सला टार्गेट करावं लागेल तुम्हाला, बरोबर आहे? ओके. तर पॅरेंट्सचं एज किती असेल मॅडम? 30 to 45. येस येस येस. तर मिनिमम एज इथे तुम्हाला किती सर्च किती करावं लागेल? इथे 25 येते, तर तुम्हाला इथे 25 घ्यावं लागेल मिनिमम. भाषा कोणती बोलतात ते तुम्हाला इथे सिलेक्ट करावं लागेल, जसं मी मागच्या मॅडमला सांगितलं होतं तसं. आणि तुम्हाला इथे एज सिलेक्ट करावं लागेल की 30 ते 35च्या पुढचेच लोक जे असतात ते पॅरेंट असतात. तर 30 ते 55 वगैरे तुम्हाला असं इथे सिलेक्ट करावं लागेल. आता तुम्हाला पॅरेंट्स म्हटलं म्हणजे दोन्ही आले, आई आणि वडील दोन्ही आले, तर तुम्ही काय केलं पाहिजे? जेंडर ऑल ठेवलं पाहिजे. ओके. आणि जेव्हा तुम्ही डिटेलमध्ये जाता, या डिटेल टार्गेटिंग मध्ये, तर इथे सर्वात पहिले तुम्ही टाकलं पाहिजे पॅरेंट्स. काय लिहिलं पाहिजे? पॅरेंट्स. सर्वांनी लक्ष द्या, इथे खूप महत्वाचा विषय आहे. पॅरेंट्स तुम्ही जेव्हा लिहिता तेव्हा बघा इथे इतके सारे तुम्हाला ऑप्शन दिसेल, इथे तुम्ही ऑल पॅरेंट्स सिलेक्ट करायचं. नंतर सजेशन मध्ये सिलेक्ट केलं तुम्ही, तर तुम्हाला इथे दिसेल की एज 3 to 5, 6 to 8. आता तुमची जे मुलं आहेत त्यांची एज किती आहे योगिता मॅडम? काय एज असते त्यांची? 12 पासून ते 14-15 पर्यंत. 12 ते 14, बरोबर आहे. तर मग तुम्ही काय सिलेक्ट केलं पाहिजे? बघा, हे पॅरेंट्स विथ टीनेजर 13 ते 17 सिलेक्ट केलं पाहिजे. ओके. आणि दुसरं तुम्ही काय सिलेक्ट केलं पाहिजे? 9 ते 12 सिलेक्ट केलं पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये 12 ते 15चे सर्व लोक, सर्व मुलांचे पॅरेंट्स तुम्हाला टार्गेट होतील ऑटोमॅटिकली. आणि जेव्हा तुम्ही त्यांना सांगाल की तुम्ही कसे ट्युशन, त्याच्यासाठी तुम्हाला वेबिनार मॉडेल, म्हणजे मी जे आता काम करतोय सेम टू सेम तुम्हाला असं हे कॅरी फॉरवर्ड करावं लागेल जर तुम्हाला ट्युशन घ्यायचे असेल. कुठल्या सिटीमधून आहात मॅडम तुम्ही? छत्रपती संभाजीनगर. ओके. जर छत्रपती संभाजीनगरमध्ये तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट लावायची असेल आणि तुम्ही जर का घरी ट्युशन घेत असेल आणि तुम्हाला लीड्स पाहिजे असेल त्याच्यासाठी, तर बघा इथे तुम्हाला दाखवत आहे. आता मी इथे लोकेशन टाकून बघतो छत्रपती संभाजीनगरचं. बघा तुमच्या समोर. पिनकोड सांगा तुमचा काय आहे? 431001. 431001.
1, राईट. हा, इथे आलं बघा. आता तुम्ही जर बघाल तर इथे तुम्हाला दाखवतो की दररोजच्या तुम्हाला 12 ते 34 लीड मिळू शकतात. पण याच्यासाठी तुम्हाला खर्च किती करावा लागेल बघा, इथे खर्चही दाखवतो बरं. कमी मागच्या कोणीतरी एका मॅडमने विचारलं मला की मी कोणाला तरी 5,1100 दिले आणि त्यांनी मला असं केलं वगैरे वगैरे. तर बघा मी इथे लिहितो ₹500 पर डे. समजा जर का तुम्ही खर्च केला तर ₹500. हा, ₹500 पर डे जर का तुम्ही फेसबुकवर खर्च केला, ठीक आहे. इथे बघा, सर्वांनी लक्ष द्या की आता तुम्हाला किती लीड्स मिळू शकतात ₹500 पर डे मध्ये. याच्यामध्ये दाखवत नाही येते आता. याला आपण जसं आहे तसंच ठेवू, ₹800 ठेवू. लोकेशन कधी कधी छोटं जर असेल, आता औरंगाबाद जे आहे, संभाजीनगर जे आहे, हे लोकेशन कधी कधी छोटं जर का असलं तर त्यावेळेस ते तुम्हाला इथं दाखवणार नाही. पण इथे तुम्हाला रीच दाखवते की 1,52,000 ते 1,80,000 लोकांपर्यंत तुमची ऍडव्हर्टाइजमेंट जाऊ शकते. बघा इथे दाखवतो एस्टिमेट साईज. आणि तुम्ही जर का खाली बघितलं तर तुम्हाला जवळजवळ 15 ते 18 लीड्स पर डे येऊ शकतात. ओके. आणि त्याच्या माध्यमात आता एज सिलेक्ट केलेला आपण 30 ते 55, पॅरेंट सिलेक्ट केलेले आहे आपण. ओके. तर याला आपण 25 जर का केलं तर आपल्याला हे क्लॅरिटी येईल अजून की किती लोकांपर्यंत आपली ऍड जाऊ शकते आणि त्यामुळे किती लीड आपले जनरेट होऊ शकतात. ठीक आहे. ओके. सो याच्यासाठी तुम्ही काय करायचं, ऍड लावायची. एक ऍड लावल्यानंतर जे लीड येतील त्यांच्याशी तुम्ही बोलू शकता की तुमचा जो मुलगा आहे तो कुठल्या वर्गात आहे, तुमचं कुठे आहे ट्युशन क्लासेस, ते त्यांना माहिती पूर्ण देऊ शकता आणि ते कन्व्हिन्स करणं तुमच्यावर डिपेंड असते. ठीक आहे. ओके. बरेच लोक मला मेसेज करताय की आवाज क्लिअर नाही आहे. खरंच आहे का असं? सर आवाज क्लिअर येत नाहीये. आधीचा ठीक होता, म्हणजे ब्लर येतो, थोडासा ब्रेक होतोय मध्ये मध्ये. हॅलो हॅलो, आता बघा. स्पष्ट नाही. नाही नाही, आता पण नाहीये सर ठीक. आधीचा ओके होता सर. सांगाच चला मला. ठीक आहे. आता बघा. येस, आता थोडासा बेटर आहे. आता ठीक आहे. हो, आता ओके सर. चलो ठीक आहे. ओके. सो योगिता मॅडम, तुम्हाला मी जे सांगितलं तुम्हाला वाटते का हे तुम्हाला तुमच्या कामात येऊ शकते? हो, डेफिनेटली. अच्छा, तुम्हाला वाटते का की जर का तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट शिकले प्रॉपर तर तुमचं जे इन्कम आहे किंवा जे काही तुम्ही अर्निंग करता ते अजून वाढू शकते? येस नो? वाढू शकते. मी आता घरातल्या घरातच घेते, म्हणजे Yes. आता सध्या किती विद्यार्थी आहेत तुमच्याकडे? माझ्याकडे प्रत्येक वया म्हणजे 6वी 7वी 8वी आहेत, 15 20 विद्यार्थी आहेत. तुमचं टार्गेट किती आहे? किती विद्यार्थी पाहिजे तुम्हाला प्रत्येक बॅच मध्ये? जास्त पाहिजे. हे जास्त नाही, गोल फिक्स सांगा की मला 20 पाहिजे, 25 पाहिजे, 50 पाहिजे. 50 तरी पाहिजेत, म्हणजे बाकीच्यांना पण. तर तुमच्या डोक्यामध्ये एक गोष्ट क्लिअर आहे का? पहिले हे लक्षात घ्या की ते 50 विद्यार्थी मिळवण्यासाठी तुम्हाला काहीतरी पैसे सुद्धा खर्च करावे लागतील. येस नो? हो सर, करावं लागतं. मार्केटिंगसाठी पैसे तर खर्च. तेवढा माइंडसेट तयार ठेवा. शिकण्यासाठी पैसे खर्च करावे लागतील, मार्केटिंगसाठी पैसे खर्च करावे लागतील, मेहनत पण करावं लागेल, काही गोष्टी शिकावं पण लागतील. ओके. हे जर का तुम्हाला क्लिअर असेल, डेफिनेटली यू कॅन गेट 50 स्टुडंट्स इन पर बॅच. ओके. सो थँक्यू सो मच योगिता मॅडम, थँक्यू सो मच फॉर युअर टाइम. ओके. येस. तर मित्रांनो, मैत्रिणींनो, भगिनींनो, जे काही तुम्ही आज शिकलात, जे काही तुम्ही आज बघितलं, याच्यावर तुम्हाला एक व्हिडिओ बनवायचा आहे. कोमल मॅडम ग्रुप ओपन करतील आणि त्या ग्रुपवर तुम्हाला तुमचं एक्सपिरियन्स शेअर करायचं आहे की तुम्हाला आज काय शिकायला मिळालं, मागच्या 3 दिवसात काय शिकायला मिळालं. तुम्ही कंबाईन पण एक व्हिडिओ बनवू शकता 3 दिवसाचा, किंवा स्पेशली आजचा पण व्हिडिओ बनवू शकता. फक्त न विसरता त्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव सांगायचं आहे की नमस्कार, माझं नाव XYZ आणि मी या सिटीमधून आहे आणि मी हे करते आणि 3 दिवसाचा क्लास मी अटेंड केला, त्याच्यामध्ये मला हे 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 शिकायला मिळालं. ह्या नवीन काय वेगळं ना तुम्हाला दिसलं या प्रोग्राममध्ये आणि तुम्ही जे काही प्रोग्राम ऑनलाईन अटेंड केले असेल त्याच्यामध्ये, ते नक्की 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 सांगा. त्या गोष्टी नक्कीच आम्हाला हेल्प करतील अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. तर आज आपण हे बघितलं की का आपण हे महिलांसाठी हा क्लास चालू केला, आणि नंबर 2 आपण गोष्ट हे बघितली की ऑडियन्स कसा डिफाईन होते. पण अजून क्लास संपलेला नाही, अजून काही महत्वाच्या गोष्टी बाकी आहेत, ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्याआधी मी माझा व्हाईट बोर्ड जो आहे तो तुमच्या सर्वांसमोर शेअर करतो आणि मग मी काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. सो जस्ट अ मिनिट. जोपर्यंत मी माझा व्हाईट बोर्ड शेअर करत आहे तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा ऑडियन्स तुम्हाला शोधायचा. आज बघा, कोणीतरी मला विचारलं की केकचा बिझनेस आहे, त्याच्यासाठी ऑडियन्स कसा शोधायचा. राईट. प्रत्येकाचा ऑडियन्स शोधला जातो आणि तो कसा शोधायचा याच्यासाठी मी एक फॉर्मॅट देणार आहे तुम्हाला. आवडेल तुम्हाला तो फॉर्मॅट? तो फॉर्मॅटमध्ये जर का तुम्ही लिहिलं तर तुम्हाला समजून जाईल की तुमचा ऑडियन्स कसा असला पाहिजे. आणि एवढंच नाही तर तुम्ही त्या फॉर्मॅटमध्ये जेव्हा लिहिणार
आणि ते जेव्हा तुम्ही ग्रुपवर टाकणार, आपल्या ग्रुप जो आहे त्या ग्रुपवर जेव्हा तुम्ही टाकाल तुमचं नाव आणि तुमचं ऑडियन्स, तर ज्याचा ऑडियन्स चुकलेला असेल त्याला मी करेक्ट सुद्धा करेल विदिन 24 आवर्स. म्हणजे उद्याचा क्लास चालू होण्याच्या आधी मी त्याला करेक्ट करेल, कोमल मॅडम त्याला करेक्ट करतील, आम्ही दोघंपैकी कोणीतरी त्याला करेक्ट करू, तुम्हाला हेल्प करू. एवढी हेल्प तुम्हाला फ्रीमध्ये करतोय मित्रांनो. एक छोटंसं काम तर तुम्ही नक्कीच करू शकता की नाही माझ्यासाठी? येस ऑर नो? टाईप इन द चॅट बॉक्स. एक छोटंसं काम तर करू शकता की नाही? अजूनही असे जे लोक असतील ज्यांनी केलं चॅनलला सबस्क्राईब, माझ्या युट्यूब चॅनलला, त्यांचे मी मनापासून आभार मानतो. पण ज्यांनी नाही केलं अजूनही जा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, नंबर 1. त्या व्हिडिओ खाली कमेंट करा, नंबर 2. आणि आज जास्तीत जास्त व्हिडिओ मला पाहिजे तुमच्याकडून ग्रुपवर की तुम्हाला 3 दिवसाचा क्लास कसा वाटला. ठीक आहे? आणि एवढंच नाही, अजून येणाऱ्या पुढच्या आठवड्यामध्ये तुमच्यासाठी जबरदस्त गोल सेटिंगचा क्लास घेऊन येत आहे, जो 3 दिवसाचा फ्री क्लास असणार आहे, दररोज 1 तास. ओके? आणि मी 5 दिवसाची 5 तास बोललो होतो, पण मी आत्ताच तुम्हाला सांगितलं थोडा वेळ आधी की 5व्या दिवशी आपण 2 तास शिकवणार आहे. ऑलवेज डिलिव्हर, ओव्हर डिलिव्हर करायची सवय आहे मला. मी नेहमी बोलतो ना की मागण्याच्या आधी द्यायला शिका. सो जर का कोणी तुम्हाला 10 रुपये दिले ना, तर त्याला 100 रुपयाचं परत करा. जेव्हा तुम्ही 100 रुपयाचं परत कराल तुम्हाला 1000 रुपये मिळतील, गॅरंटी सांगतो मी तुम्हाला. जनरली काय होते माहित आहे का, 90-99% लोकांचा माइंडसेट कसा असतो की 10 रुपये दिले ना 7 रुपयाचं काम करायचं, असं असतं. पण आपण हा माइंडसेट ठेवायचा आजपासून न चुकता. जर का तुम्ही हा माइंडसेट आणला नाही तर तुम्ही हा माझा क्लास करून काहीच फायदा नाही केला असं मला वाटेल. तुम्ही हा माइंडसेट आणा की एखाद्याने जर मला 10 रुपये दिले तर मी त्याला 100 रुपयाचं काम करून देईल. एखादी व्यक्ती माझ्याकडे जर का स्टिचिंग करायला आली तर मी तिला एखादी गोष्ट फ्री देऊन टाकेन. एखादा विद्यार्थी जर का माझ्याकडे शिकायसाठी आला तर मी त्याला एखादा विषय फ्रीमध्ये शिकवून टाकेल, एखादी नोट्स फ्रीमध्ये देईल. हे जेव्हा तुम्ही करायला सुरुवात कराल बघा लाईफ चेंज होते की नाही होत. ठीक आहे? आपण ऍड बजेट कसं फिक्स करतो, मीन्स कशावरती डिपेंड असतं? एरिया, मनी, लोकेशन. व्हेरी गुड क्वेश्चन्स नेहा मॅडम. सो आपण ऍड बजेट जे फिक्स करतो ते फिक्स करतो की आपल्याला दररोजच्या किती लीड्स पाहिजे त्याच्यासाठी. लोकेशन जर का फार मोठं असेल, म्हणजे जर का तुम्ही महाराष्ट्र सिलेक्ट करत असाल तर तुमचं ऍड बजेटही मोठं लागेल तुम्हाला 100%. जर का तुम्ही एक पर्टिक्युलर सिटी सिलेक्ट करताय, समजा तुम्ही पुणे, मुंबई ही सिटी सिलेक्ट करताय, तर त्या सिटीप्रमाणे ऍड बजेट लागेल. आज पुणे एवढी मोठी सिटी आहे की 1000 रुपये पर डे बजेट जरी टाकलं त्या सिटीमध्ये तरीही कमी आहे. ओके? पण जर का तुम्ही 10 किलोमीटरचा, 20 किलोमीटरचा, 25 किलोमीटरचा एरिया जर का सिलेक्ट केला असेल तर त्यामध्ये तुम्ही लिमिटेड बजेटमध्ये पण खेळू शकता. याची अजून जास्त ट्रेनिंग जे आहे ते ऍडव्हान्स कोर्समध्ये आम्ही देत असतो. त्याच्याबद्दल ऍडव्हान्स कोर्समध्ये तो 20 दिवसाचा पर्टिक्युलर कोर्स असतो, त्याच्यामध्ये ते सर्व गोष्टी सांगत असतो. पर्टिक्युलरली तुमच्यासोबत बसून तुम्हाला एक एक गोष्ट सांगितल्या जाते, शिकवली जाते, तुमची ऍड तयार केल्या जाते, हे सर्व काही केल्या जाते. ओके? पण हे तरी मी जास्तीत जास्त या 5 दिवसामध्ये देण्याचा प्रयत्न तुम्हाला करत आहे. ओके? सो आता आपण जाऊया आपल्या बोर्डवर. कोणीतरी एक मॅडम होते, त्यांनी हे सुद्धा लिहिलं होतं. अश्विनी मॅडम, मी हे बोललो होतो की जर का 2 लोकांचं नाही झालं तर मी तुम्हाला सांगेल, पण तुम्हाला कधीतरी मी चान्स देईल उद्या परवा, काळजी करू नका. ओके? ठीक आहे? किंवा तुम्ही मला इंस्टाग्रामवर मेसेज करा, मी तिकडे तुम्हाला तुमचा ऑडियन्स काढून देईल. ठीक आहे? आता कोणीतरी एक मॅडम आहे, त्यांनी हे पण बोलले होते की सर जो तुमचा 3 तारखेचा प्रोग्राम आहे त्याच्याबद्दल सुद्धा सांगा. काही लोक जर का पुण्याचे असतील, मित्रांनो ऐकून घ्या मी काय म्हणतो. तुम्ही जर का पुण्याचे असाल आणि तुम्हाला जर का असं वाटत असेल की बाबा मला पर्सनली भेटायचं आहे, नंबर 1, दिवसभराचं लर्निंग माझ्याकडून घ्यायचं आहे, डिजिटल बद्दलचं भरपूर साऱ्या गोष्टी तुम्ही शिकाल. हे जे तुम्हाला मी दाखवलं ना सगळ्या महिला, ह्या कोच आहेत आणि ह्या कोच कशा झाल्या आणि कोच होऊन त्यांनी कसे पैसे कमवले, हे जर का तुम्हाला शिकायचं असेल तर एक प्रोग्राम करतोय. तो सुद्धा प्रोग्राम कम्प्लिटली फ्रीच आहे असं म्हणा तुम्ही, कारण ज्या हॉटेलमध्ये तो प्रोग्राम करतो त्या हॉटेलची फीज आहे 799 रुपये पर पर्सन. किती? 799. बट वी आर चार्जिंग ओनली 499. 499 रुपये फीस घेणार आहे. आणि रविवारी हा प्रोग्राम असणार आहे 3 मार्चला. तुम्ही जर का इंटरेस्टेड असाल तर कोमल मॅडम तुम्हाला लिंक देतील शेवटी, बरं का, आजच्या प्रोग्रामच्या शेवटी चॅट बॉक्समध्ये. तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून तुमचे सीट बुक करू शकता जर का इंटरेस्टेड असाल तर. कोणाला फोर्स करत नाहीये मी. पहिली गोष्ट तुम्ही पुण्यातले असले पाहिजे.
दुसरी गोष्ट, तुम्ही इंटरेस्टेड असले पाहिजे. कारण मुंबईवरून, संभाजीनगरवरून, इकडून तिकडून तुम्ही येऊ नका. उगाच ते जास्त पैसे कारण कोर्स तर फ्री आहे, कोर्सची फीस फार कमी आहे, 499 आहे. मग तुम्हाला यायला जायलाच 2-3 हजार लागतील. तर उगाच तो खर्च नका करू, असं मी सांगेल. ओके. जर तुम्ही पुण्यातले आहात, येणं पॉसिबल आहे, तुम्हाला वाटते की बाबा मला भेटून काहीतरी फायदा होईल, 4 गोष्टी मी तुम्हाला अजून एक्स्ट्रा सांगू शकतो, तर तेवढ्यासाठी ते यार 500 रुपये खर्च खर्च केला पाहिजे की नाही? येस नो? राईट? ओके. आणि त्याच्यापेक्षा जास्तच मिळणार आहे तुम्हाला. तर त्याची लिंक कोमल मॅडम शेवटी देतील तुम्हाला. हा प्रोग्राम जेव्हा आपण संपवू, जेव्हा आपण म्युझिक लावतो शेवटी, तेव्हा भेटेल लिंक. ओके. तोपर्यंत थांबायचं, ते लिंक घ्यायची, आणि जर का नाही भेटली तर कोमल मॅडमला मेसेज करायचा पर्सनली. ठीक आहे. सो आता बरेच लोक याच्यामध्ये टाईप करतात की माझा हा बिझनेस आहे, तो बिझनेस आहे, तो बिझनेस आहे. सर्वांच्या बिझनेसची उत्तरं दिल्या जातील. मी तुम्हाला काय बोललो? गो टू द इंस्टाग्राम, फॉलो कोच सागर गारवे, आणि तिथं मेसेजमध्ये जाऊन सर्व लोकांनी तिथे मेसेज टाका. I will definitely answer you. If you follow me, I will answer you definitely. Okay. I will answer you your one question free. Okay. मी कन्सल्टिंगचे चार्जेस घेतो, पण मी कम्प्लिटली फ्री करतोय हा प्रोग्राम, म्हणून मी तुम्हाला फ्रीमध्ये आन्सर करतोय. ठीक आहे. नाव विल गो टू द शेवटचे 10 मिनिटं आहेत आपल्याकडे. नाव विल गो टू द 10 मिनिटे नाही, 5 मिनिटं घेईल मी. एका व्हाईट बोर्डवर जातो मी आता, आणि बोर्डवर मी तुम्हाला समजून सांगतो की 3 प्रकारचे ऑडियन्स असतात. बघा, लक्षात घ्या. आता मी कोणाचेच प्रश्न घेणार नाही. प्रश्न जे आहेत ते सर्व होतील तुमचे आता इंस्टाग्रामवर आन्सर. ठीक आहे. किंवा युट्यूबवर जाऊन कमेंट करा, कुठेही करा. तुम्हाला जिथे विचारायचं तिथे प्रश्न विचारा, पण सोशल मीडियावर विचारा, तिथे मी तुम्हाला आन्सर करेल. ओके. नाव अंडरस्टँड वन थिंग. 3 प्रकारचे ऑडियन्स असतात. एक असतो कोल्ड, ठीक आहे, एक असतो वॉर्म, आणि एक असतो हॉट. हे मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं, पण मी एक्सप्लेन नव्हतं केलं. आता मी एक्सप्लेन करतोय तुम्हाला तिसऱ्या दिवशी. कोल्डचा अर्थ आहे की ज्याला काहीच माहिती नाही तुमच्याबद्दल, तुमच्या बिझनेस बद्दल. हु डोंट सॉरी हु डोंट नो यू और युअर प्रॉडक्ट. ओके. वॉर्म म्हणजे कोण आहे? हु लिटिल बिट नो यू, ज्याला तुमच्याबद्दल काहीतरी माहित आहे. ओके. आणि हॉट म्हणजे कोण आहे माहिती आहे का? हु बॉट, BOUGST, बॉट युअर प्रॉडक्ट्स और सर्व्हिसेस. ओके. सो लक्षात घ्या, इथं आपल्याला 3 प्रकारचे ऑडियन्स असतात. पहिला असतो कोल्ड, दुसरा असतो वॉर्म, आणि तिसरा असतो हॉट. तर जे कोल्ड ऑडियन्स आहे त्याला तुमच्याबद्दल काहीच माहिती नसते. त्यामुळे या कोल्ड ऑडियन्सला फेसबुक ऍडच्या माध्यमातून आपल्याला काय करायचं असते? वॉर्म करायचं असते. तर याला वॉर्म कसं केल्या जाते, आणि ह्या वॉर्म ऑडियन्सला हॉट कसं केल्या जाते, ह्याची पूर्ण एक प्रोसेस आहे, जे की या 5 दिवसात सांगणं कठीण आहे. पण मी तरीही जेवढं सांगता येईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. सो कोल्ड ऑडियन्स तो आहे ज्याला तुमच्याबद्दल काहीच माहिती नाही. तुम्ही कोण आहात, तुम्ही कुठे आहात. आता मी पुण्यामध्ये राहतो, हडपसरमध्ये राहतो, पण त्या खराडीच्या मॅडम, हर्षली मॅडम, त्यांना माहित होतं का की सागर गारवे राहतात हडपसरमध्ये? मी कितीतरी वेळा खराडीला येतो, पण त्यांना माहित होतं का? नाही, माहित नव्हतं. पण आज त्यांना माहित पडलं. कुठून माहित पडलं त्यांना? फेसबुक ऍडच्या माध्यमातून. म्हणजे कोल्ड मधून त्या मॅडम काय झालेल्या आहे? सध्या वॉर्म झालेल्या आहे. आर यू गेटिंग माय पॉइंट? सो कोल्ड कस्टमर मधून वॉर्म, म्हणजे त्यांना, तुमच्या कस्टमरला तुमच्याबद्दल माहिती होणे, याला म्हणतात की तुम्ही कोल्ड मधून वॉर्म झाला तुमचा कस्टमर. ओके. त्याला माहिती झालं तुमच्याबद्दल. नाऊ हर्षाली मॅडम नो अबाउट मी लिटिल बिट, की बाबा कोणीतरी सागर गारवे आहे, कोणीतरी फेसबुक शिकवतो, काहीतरी ऑनलाईन क्लासेस घेतो, हे माहीत झालं त्यांना. ओके. वेन हर्षाली मॅडम विल बाय माय प्रॉडक्ट, किंवा जेव्हा माझ्या कोर्सेसमध्ये येतील, किंवा जेव्हा माझा कोर्स घेतील, तेव्हा हर्षाली मॅडम विल बिकम माय हॉट कस्टमर. काय होतील ते? हॉट कस्टमर होतील, कारण की त्यांनी माझं प्रॉडक्ट घेतलं. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती ड्युरिंग द सेशन, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ती गोष्ट काय होती की तुमच्याकडे जर का डेटा असेल, डेटा तुमच्या ऑडियन्सचा, तर हा डेटा तुम्हाला एक्झॅक्टली ज्या ऑडियन्सनी तुमचं प्रॉडक्ट घेतलेलं आहे, सेम तसाच्या तसा ऑडियन्स मिळवून देऊ शकतो. तर त्याच्यासाठी आपल्याला डेटा कुठला लागतो माहिती आहे का? हॉट डेटा लागतो, की ज्यांनी तुमचं प्रॉडक्ट घेतलेलं आहे अशा महिला किंवा असे पुरुष, त्यांचे फोन नंबर, त्यांचा ईमेल ID आणि त्यांचं नाव जर का तुमच्याकडे असेल एक्सेल शीटमध्ये, लक्षात ठेवा, एक्सेल शीटमध्ये. जर का तुमच्या डायरीमध्ये लिहिलेलं असेल तर ते तुम्हाला एक्सेल शीटमध्ये टाकावं लागेल. आणि एक्सेल शीटमध्ये जेव्हा तुम्ही ते टाकता, त्यानंतर तुम्ही ते फेसबुकला अपलोड करू शकता. आता ती अपलोड करायची जी प्रोसेस आहे ते तुम्हाला 5th डेला सांगेल. कधी? 5th डे. ओके. डोंट वरी, कारण की तुम्ही आलेही पाहिजे ना, मला इथं कमिटमेंट पाहिजे की नाही? येस ऑर नो? म्हणजे मी क्लास घ्यावं, मी माझा वेळ द्यावं, आणि तुम्ही याव नाही, असं थोडी चालणार आहे. कुछ तुम्हें देना पडेगा. 2 कदम आप चलो, 2 कदम हम चलेंगे. राईट? सो 5व्या दिवशी जे लोक येतील त्याची रेकॉर्डिंग पण मिळणार नाही. 5व्या दिवशी 100% रेकॉर्डिंग नाही मिळणार तुम्हाला, हे तर मी गॅरंटीड सांगतो. भले मी या 3-4 दिवसात देऊन टाकेन तुम्हाला, पण 5व्या दिवशी तुम्ही देणारच नाही.
जे येतील त्यांनाच देईल मी. ठीक आहे, फॉर्म भरून घेईल गुगल फॉर्म शेवटी आणि त्यांनाच रेकॉर्डिंग देईल मी. सो 5व्या दिवशी मी तुम्हाला सांगेल की हा डेटा कसा अपलोड करायचा. ठीक आहे, सो हा हॉट डेटा जेव्हा तुम्ही अपलोड कराल फेसबुकला, तेव्हा फेसबुक जर का तुम्ही 100चा डेटा दिला तर फेसबुक तुम्हाला त्याच्यासारखे 10,000 अजून लोकांपर्यंत घेऊन जाईल. आणि ह्याच्यातले तुमचे मॅक्सिमम लोक जे आहेत ते तुमचे कस्टमर बनतील पुढे चालून. ठीक आहे, सो 3 प्रकारचे कस्टमर असतात, एक असतो कोल्ड, एक असतो वॉर्म आणि एक असतो हॉट. तर आपल्याला कोल्ड कस्टमरला हॉट जर करायचं असेल तर त्याला आधी वॉर्म करावं लागेल, त्याला आधी तुमच्याबद्दलची माहिती पोहोचवावं लागेल. ती माहिती कसं पोहोचवणार? बाय मेकिंग व्हेरियस व्हिडिओज, बाय गिव्हिंग देम फ्री गिफ्ट्स. ओके, अशा प्रकारे तुम्ही करू शकता. ओके, आणि हर्षिता मॅडम ज्या आहेत, हर्षिता मॅडम तुमच्यासाठी खूप जबरदस्त आयडिया आहे माझ्याकडे, पण मी तुम्हाला सांगेल ते पर्सनली, आता इथं नाही सांगत मी. खूप जबरदस्त आयडिया आहे विच कॅन मेक यू 2 लाख 3 लाख रुपीज पर मंथ गॅरंटीड विदिन नेक्स्ट 3 to 6 months. ओके, सो फॅन्टॅस्टिक आयडिया आहे माझ्याकडे, कारण मी आधी काम केलेलं आहे बुटीक वगैरे या लोकांसाठी. सो आय नो दॅट. ओके, सो आय होप गाईज यू लाईक टुडेज सेशन. आजचं सेशन तुम्हाला खूप आवडलं असेल. तर आता आपण होमवर्ककडे जाऊ, की होमवर्क तुमचा काय असणार आहे. सर्वांनी लक्ष द्या. चुकूनही शेवटच्या 10-15 मिनिटात मीटिंग लिव्ह करून टाकू असा विचार करू नका, कारण की शेवटी खूप चांगल्या चांगल्या गोष्टी असतात. ठीक आहे, सो तुमचा होमवर्क आहे की तुम्हाला एक टेस्टिमोनियल व्हिडिओ बनवायचा आहे, की तुम्हाला 3 दिवसाचा क्लास कसा वाटला, तुम्हाला मी माझं शिकवणं कसं वाटत आहे, बाकीच्या क्लासमध्ये आणि या क्लासमध्ये काय फरक आहे. छान सुंदर एक व्हिडिओ बनवा आणि तो व्हिडिओ कुठे टाकायचा आहे तुम्हाला? व्हॉट्सअप ग्रुपला टाकायचा आहे. कोमल मॅडम व्हॉट्सअप ओपन करतील. आजचा क्लास कसा वाटला तो एक्सपिरियन्स शेअर करायचा तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला. आणि फक्त एवढंच नाही, तुमच्या ग्रुपमध्ये जे बाकीचे लोक आहे ना त्यांना तुम्ही मेसेज करा. म्हणजे त्यांना म्हणजे पर्सनली मेसेज नका करू, ग्रुपवर लिहा की प्लीज जॉईन सेशन, खूप छान शिकवत आहेत. आणि जर का खरंच शिकवत असेल तर बरं का, खूप छान शिकवत आहे आणि मिस नका करू असं त्यांना मेसेज टाका. नंबर 2, लेट्स फाइंड युअर ऑडियन्स. तुम्हाला मी ऑडियन्स फाइंड आउट करण्याचा एक फॉर्मॅट देणार आहे आता. कोमल मॅडम टाकणार आहे तुमच्या ग्रुपमध्ये आणि त्याला पिन करून ठेवा कोमल, म्हणजे लोकांना दिसत राहील. तो पिन करून ठेवा त्याला. सो तो फॉर्मॅट मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं नाव टाकायचं आहे. तुम्हाला दाखवून देतो तो फॉर्मॅट कसा आहे, पण तो दाखवतो, फॉर्मॅट दाखवतो. 2 मिनिटं थांबा. आणि तिसरं काम काय आहे तुमचं, तिसरं होमवर्क आहे की तुम्हाला एक व्हिडिओ जो बनवणार आहे तुम्ही, तो व्हिडिओ इंस्टाग्राम स्टोरीला टाकू शकता तुम्ही, किंवा इंस्टाग्रामला टाका आणि मला टॅग करा ऑन इंस्टाग्राम. मला टॅग करा, कोच सागर गारवे याला टॅग करा, सो दॅट आय कॅन ऑल्सो जॉईन यू ऑन इंस्टाग्राम. ओके, तर हे तुमचं होमवर्क आहे. इथं आपला क्लास आजचा संपलेला आहे. ओके, बाकीच्या जे गोष्टी आहेत ते तुम्हाला ग्रुपवर मिळतील. ठीक आहे, थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर युअर व्हॅल्युएबल रिस्पॉन्स. थँक्यू सो मच फॉर युअर लव्ह अँड थँक्यू सो मच फॉर युअर अटेंडन्स. आणि ज्यांना 3 तारखेचा प्रोग्राम अटेंड करायचा आहे त्यांच्यासाठी लिंक पण कोमल मॅडम आता चॅटबॉक्स मध्ये देतील. ठीक आहे, 3 तारखेच्या प्रोग्रामची लिंक चॅटबॉक्स मध्ये द्या कोमल मॅडम. थँक्यू सो मच एव्हरीबडी. लव्ह यू, टेक केअर, बाय बाय.